हरे कृष्ण सर्वांना. आजचा आपल्या भक्ती सदाचारच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांचं मी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आजच्या आपल्या तिसऱ्या मॉड्यूल साठी, ज्याचं नाव आहे गुरु परंपरा, तर ह्यासाठी मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात नेहमीप्रमाणे गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरु श्रवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्विताश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. श्री प्रभुपाद आणि आपले आपले गुरु महाराज यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपल्या आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आता आज आपण आपल्या गुरु शिष्य परंपरा जी आहे तर त्याच्यातलं दुसरं चरित्र अभ्यासणार आहोत. म्हणजे आता ह्या आधी आपण श्रील प्रभुपाद यांचं विस्तृत स्वरूपात चरित्र आपण अभ्यासलंय, त्यांचं जीवन चरित्र. मग आता त्यांचे गुरु म्हणजे श्री भक्ती सिद्धांत सरस्वती, तर ह्यांचं चरित्र आपण अभ्यासणार आहोत. आता ही चरित्र आपण का अभ्यासाची असतात, तर आपण ह्याचा मागचा मतितार्थ समजून घेऊया. की जेव्हा आपण आपल्या श्री गुरूंचे किंवा त्यांचे गुरु किंवा ह्या महान म्हणजे जी आचार्य परंपरा आहे त्यातल्या गुरूंची चरित्र आपण अभ्यासतो, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन घ्यायचे आहेत आणि त्यांनी कसे घेतले. म्हणजे ते तर गुरुपदावरती म्हणजे उच्च अशा पदावरती आहेत, म्हणजे त्यांची तुलना आपण त्यांच्याशी नाही करू शकणार. पण श्री गुरूंनी त्यांच्या जीवनामध्ये कसे दृष्टिकोन घेतले, कशा कठोर संघर्षाला त्यांना सामोरं जावं लागलं, आपल्या सामान्य जी भौतिक परिस्थिती असते ह्या जीवनातून जात असताना म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने त्यांची आध्यात्मिक वाटचाल केली, तर हे आपल्याला अत्यंत प्रेरणादायी त्यांच्या जीवनातले प्रसंग असतात की ज्यामुळं आपल्यासारखे पतित जीव शूद्र जीव काय करतात, तर आपल्याला म्हणजे एक ते प्रेरणादायी असे ते त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष ठरतो आणि त्याचा आदर्श ठेवून त्यांच्या चरणचिन्हांचं आपण म्हणजे अनुसरण करायचा प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेला काय होतं की आपण
आपण काय करतो तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत जातो किंवा भक्तीच्या स्तरावर उन्नत होत जातो. कारण नेहमी आपण गुरु शिष्य परंपरेतून आपले जे श्री गुरु आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्ञान घेत असतो. मग त्यांच्यासारख्या उन्नत भक्तांची की जे शुद्ध भक्त आहेत त्यांची चरित्र अभ्यासल्यामुळे काय होतं आपल्याला प्रेरणा मिळते. आपले आध्यात्मिक दृष्टिकोन अजून दृढ व्हायला मदत होते आणि अशा पद्धतीने आपलं जे अनकॉन्शियस माइंड म्हणतो ना आपण त्या मनावर ते संस्कार होत असतात. गुरु गुरु नाम ठसत असतं एक प्रकारे गुरूंचे संस्कार ठसत असतात आणि ह्यासाठी आपलं जे मन आहे हे भौतिक आहे, चंचल आहे. तर ह्यासाठी आपण अंतर्मनात जे आपले केंद्र असतात वेगवेगळे आपली इच्छा म्हणजे वेगवेगळ्या अनेक जन्माच्या इच्छा, अनेक जन्माचे संस्कार अशी ती वेगळी केंद्र बनलेली असतात. मग त्याच्यावर आपण गुरु इच्छा, गुरु वाक्य, गुरूंचे संस्कार असं ठसवत जातो. या गुरु शिष्य परंपरेतले जे आपण चरित्र अभ्यासू ना म्हणजे पहा आपल्या मनावर तो संस्कार होतो. म्हणजे कुठली कृती बदलायला काय करायला लागतं पहिला संस्कार बदलायला लागतो आणि मग संस्कार बदलला तर कृती बदलते किंवा उलट म्हणजे कसं होईल की कृती आपण करायला सुरुवात करतो जपाची तेव्हा आपल्या मनावरचा संस्कार बदलतो हो की नाही मन आपलं शुद्ध होतं. मग अशाच पद्धतीनं तर आपण ही चरित्र अभ्यासून काय करतं आपल्या मनावर तो संस्कार गुरु इच्छा गुरु आज्ञा गुरूंची सेवा किंवा गुरु म्हणजे गुरूंच्या प्रती प्रेम किंवा अशा गुरूंच्या प्रती आदर हे सगळं आपण काय करतोय तर दृढ करत चाललोय. मग हा संस्कार जेव्हा ठसतो तेव्हा इथे संस्कार कुसंस्कार अनेक चांगले वाईट संस्कार आणि अनेक गतजन्मांचे आहेत. तर हे काय होतात आपोआपच पुसले जायला लागतात हळूहळू आणि आपल्यामध्ये आपल्यावर आपल्या मनावर अंतर्मनावर तो बिंबला जायला लागतो संस्कार म्हणजे गुरु आज्ञा किंवा गुरु इच्छेचं पालन किंवा गुरूंचा म्हणजे गुरु महाराजांच्या शिकवणीनुसार कशा पद्धतीनं आपण जीवनामध्ये वाटचाल करायची आध्यात्मिक दृष्टिकोन घ्यायचे आणि आपलं कर्तव्य कर्म करत करत कशा पद्धतीने आपण भक्ती मार्गावर प्रगती करायची. मग हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अंतर्मनावर असं ठसून कळत असतं आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक म्हणजे मार्गावर काय करत असतो तो उन्नती करत असतो. आणि ह्यासाठी ह्या अर्थाने ही चरित्र प्रेरणादायी आहेत आणि म्हणून ती अभ्यासायची असतात. आता आपण श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती आहे त्यांच्या चरणी साष्टांग वंदन करूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग त्याची पुढची स्लाइड आता त्याच्या पुढची स्लाइड लागली आपल्याला. हरे कृष्ण. हा एक मिनिट दिसत नाही. मग त्याची माझा आवाज व्यवस्थित येतो ना हरे कृष्ण. हो माताजी येतोय ना व्यवस्थित आवाज येतोय. येस एक मिनिट कुठली स्लाइड माताजी करायची आहे? तीच फक्त सेंटरला अशी करूया मला ते श्लोक दिसतील असं म्हणजे मी ते वाचून त्याचे मग तिथे अर्थ सांगते. एक मिनिट हा प्रणाम मंत्र हा आता दिसतात. हा आले एक मिनिट माताजी मी हे करते. हा एक सेकंड ना. देवा हे असं हे का होत एक सेकंड माताजी. हा हो चालेल. हे मी हे दिसत नाही माताजी. हा ठीक आहे असं जरी दिसलं तरी चालेल मी मराठीत सांगते रेकॉर्डिंग मध्ये ऐकू येईल ते सगळ्यांना व्यवस्थित. मी मराठीत वाचते आणि ते सांगते श्लोक वाचून त्याचा मराठीत अर्थ सांगते. पहिलं जे आहे ना ते नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती सिद्धांत सरस्वती इति नामिने असं आहे. तर याचा अर्थ काय आता आपण जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत तर त्यांचा म्हणजे त्यांचा मंत्र आहे हा अभ्यासतो आहोत. मग त्यांना प्रार्थना करतो आहोत. तर ती कशी आहे की म्हणजे त्यांच्या भक्ती सिद्धांत सरस्वती जी आहेत तर म्हणजे त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार असो की जे भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहेत आणि त्यांच्या चरणकमलांचा मी आश्रय घेतलाय अशाचा अर्थ होतो. म्हणजे काय की भक्ती सिद्धांत सरस्वतींना म्हणजे आपण इथे काय करतो तर प्रणाम करतो म्हणजे श्रील प्रभुपादांचे ते गुरु आहेत. मग त्यांचं म्हणजे त्यांच्या म्हणजे श्रील प्रभुपाद यांनी हा
म्हणजे घेतलेला म्हणजे त्यांना मिळालेला हा मंत्र आहे की आपल्या गुरूंना कशा पद्धतीनं प्रणाम करायचा, तर असं अशा पद्धतीने करायचा. मग त्याचा अर्थ काय आहे की माझ्या गुरूंना, माझ्या श्री गुरूंना मी आदरपूर्वक वंदन करतो की जे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असून त्यांनी श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला. म्हणजे आपले गुरु काय असतात, तर श्रीकृष्णांचे म्हणजे ते आहेत तर ते शुद्ध भक्त तर आहेतच, पण कसं असतात प्रमाणित प्रतिनिधी असतात, गुप्त प्रतिनिधी असतात. म्हणून आपण आपल्या श्री गुरूंना सर्वात प्रथम प्रणाम करत असतो, की जसं श्रील प्रभुपादांनी इथे वर्णन केलं. मग आता जे आहेत भक्तिसिद्धांत सरस्वती, तर त्यांचं आता त्यांचे विषयी हे वर्णन आहे पुढच्या श्लोकामध्ये. मग ते काय आहे, श्री वृषभानवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्ण संबंध विज्ञानदायिने विज्ञानदायिने प्रभावे नमः. हा दुसरा श्लोक इथे लक्षात येईल का आपल्याला? हा 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 तोच तोच. हा तिथे मग त्याचा अर्थ काय होतो की श्रीमती राधाराणी यांची ज्यांच्यावर कृपा झाली आणि परमविज्ञानाचा महासागर म्हणजे हे परमविज्ञान जे भक्तीच आहे त्याचे महासागर असणारे असे आपण आहात आणि आमच्यासारख्यांचा उद्धार करणारे म्हणजे असे जे आहेत, तर त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं दीक्षेनंतरच वृषभान्वी हा शब्द इथे राधा राणींची कृपा या अर्थाने वापरलाय. आणि पुढे त्यांचं नाव काय आहे, तर वर्णभानवी देवी दैत्यदास असं त्यांचं नाव आहे बरं का. मग हे भक्ती सिद्धांत सरस्वतींचं दीक्षित नाव आहे आणि नंतर त्यांना ही पदवी आहे. म्हणजे श्रील प्रभुपादांना कसं AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद ही जशी पदवी मिळाली, तशी आपल्या जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत त्यांना श्री भक्ती सिद्धांत सरस्वती हे त्यांना मिळालेलं म्हणजे उपाधी आहे, त्यांचं नाव आहे. तर यांना मी आदरपूर्वक प्रणाम करतो. अशा पद्धतीने श्रील प्रभुपादांनी म्हणजे हे प्रणाम मंत्र जे आहेत तर त्यांचे जे आहेत तर ते असे वर्णन केले. म्हणजे यांच्या चरणी मी प्रणाम करतो. हा दुसरा प्रणाम झाला त्यांच्या मंत्रामधला, प्रणाम मंत्रामधला. मग आता तिसरं वर्णन कसं आहे, माधुर्योज्वल प्रेमाध्य श्री रूपानुगा भक्तिदा श्री गौरा करुणा शक्ती विग्रहाय नमोस्तुते. श्री चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांची मूर्तिमंत ऊर्जा म्हणजे कोण आहे, तर म्हणजे राधाराणी म्हणजे त्यांची अल्हादिनी शक्ती किंवा कोण आहेत त्या, तर त्यांची चित शक्ती आहे. म्हणजे शक्तिमान आणि शक्ती हे कधी भिन्न नसतात. मग अशा ज्या राधाराणी आहेत आणि असे जे म्हणजे आहेत राधा म्हणजे राधा भावामध्ये आणि स्वयं कृष्णांच्या स्वरूपात कोण आले, तर श्री गौरा करुणा शक्ती विग्रह आहे. हा जो इथं आहे ना शब्द श्री गौरा करुणा शक्ती विग्रह आहे, विग्रह आहे नमोस्तुते, इथे हा जो शब्द आहे इथे. तर म्हणजे काय की गौरा गौरा करुणा म्हणजे कोण, श्री गौरा करुणा म्हणजे कोण, तर चैतन्य महाप्रभू हे शक्ती विग्रह आहे. म्हणजे काय की चैतन्य म्हणजे स्वतः आहे, चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहेत आणि ते अशा संन्यासाच्या रूपात आले आणि करुणा अवतारात आले आणि त्यांचा काय आहे, राधा भाव आहे आणि कृष्ण स्वयं आहेत आणि शक्ती विग्रह आहे नमो म्हणजे काय की असे जे आहेत म्हणजे तर त्यांच्या चरणी म्हणजे शक्ती विग्रह हा शब्द कोणासाठी श्री गौरांगांसाठी, तर त्यांच्या चरणी म्हणजे त्यांच्या चरणी म्हणजे त्यांची जी शक्ती आहे म्हणजे गौरांगांची जी शक्ती म्हणजे कोण, म्हणजे त्यांचे जे हे दास आहेत वेगवेगळे, हे महान आचार्य परंपरेतले हे सगळे वेगवेगळे गुरु, तर ह्यांना काय म्हणले, त्यांचे शक्ती स्वरूप म्हणजेच काय, गुप्त प्रतिनिधी प्रमाणित प्रतिनिधी म्हणजे कोण असतात, तर चैतन्य म्हणजे ह्या परंपरेतले पुढचे म्हणजे जे गुरु आहेत आपले म्हणजे जे आचार्य आहेत तर ते असतात आणि म्हणून त्यांचं वर्णन असं केलंय. म्हणजे हे असे जे आहेत तर हे म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत आणि त्यांच्या चरणी मी वंदन करतो. अशा पद्धतीनं ही प्रार्थना आहे. आता आपण ह्याच्या पुढची प्रार्थना अभ्यासूया. हा मग आता म्हणजे इथे शब्द जो आहे पुढचा म्हणजे मग ह्याच्या अलीकडे अजून एक प्रार्थना आहे. हा मग आता इथे शब्द काय वापरलाय ह्या प्रार्थनेतच की माधुर्य, माधुर्य उज्ज्वल असं म्हटलंय आणि प्रेमाद्य श्री रूपानुगा भक्तिदा म्हणजे काय की असे गुरु की ज्यांनी म्हणजे नेहमी म्हणजे सदैव म्हणजे जे गौरांग आहेत तर यांच्या आणि रूपानुगा म्हणजे काय
रूप गोस्वामी जे आहे तर त्यांचे जे शिष्य म्हणजे त्यांचे जे म्हणजे रूपानुगा त्यांना म्हटलं जातं. म्हणजेच काय, श्री रूप गोस्वामींच्या म्हणजे शिकवणीवर आधारित ज्या पद्धतीने म्हणजे ज्या परंपरेतून त्यांनी ज्ञान म्हणजे दिलं आपल्याला, असे भक्ती सिद्धांत सरस्वती. आणि माधुर्योज्वल प्रेमाद्य या शब्दाचा अर्थ काय, तर भगवान श्रीकृष्णांची जी मधुर लीला आहे किंवा जे म्हणजे म्हणजे भगवत प्रेम आहे, तर हे म्हणजे असे प्रदान करणारे जे किंवा अशा भक्तीत असणारे, तर ही कुठली परंपरा आहे, तर रूपानुगा म्हणजे काय, श्री रूप गोस्वामी जे आहेत तर त्यांच्या म्हणजे शिकवणीनुसार किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या महान परंपरेतून जे असे जे आहेत, असे कोण आहेत, तर भक्ती सिद्धांत सरस्वती. तर त्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो किंवा प्रणाम करतो, वंदन करतो. मग नंतर खाली काय, नमस्ते नमस्ते गुरुवाणी श्री मूर्ते दिनतारिणे रूपानुगा विरुद्धाप सिद्धांत ध्वंत हरिणे. म्हणजे काय, की भगवान चैतन्यांची मूर्तिवंत म्हणजे मूर्तिमंत अशी शिकवण म्हणजे ज्यांनी आचरणात आणली असे जे आहेत, आणि असे जे आहेत की श्रीरूप गोस्वामींनी सांगितलेले जी काही शिकवण आहे त्याच्या विरुद्ध कोणताही सिद्धांत ज्यांना सहन होत नाही, असे जे आहेत आमच्यासारख्या पतितात्म्यांचा उद्धार करणारे असे जे श्री गुरु आहेत त्यांना मी वंदन करतो किंवा त्यांना मी प्रणाम करतो. म्हणजे किती सुंदर आहे पहा हा श्लोक. तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया ह्याचा अर्थ. आता आपण पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड. आता हे जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत, तर त्यांचा जन्म आहे तर तो 6 फेब्रुवारी म्हणजे 1874 मध्ये. आता त्यांचे वडील कोण आहेत, तर सच्चिदानंद ठाकूर. म्हणजे त्यांना भक्ती सिद्धांत म्हणजे सच्चिदानंद ठाकूर म्हणजे त्यांना भक्तिविनोद ठाकूर म्हणजे जे प्रसिद्ध जे आहेत आपल्या गुरु शिष्य परंपरेतले गुरु. तर त्यांचं नाव काय, भक्तिविनोद ठाकूर. हे जज होते बरं का. हे कोर्टाचे जज असल्यामुळे ते अत्यंत व्यस्तता असायची त्यांची. एक मिनिट, हे वाक्य दिसत नाही नेमकी. तर त्यामुळं काय व्हायचं की त्यामुळे त्यांना प्रचार आणि प्रसारासाठी असा वेळ नाही मिळायचा. म्हणजे ते त्यातूनही त्यांच्या इतक्या व्यस्ततेतूनही ते काय करायचे, तर भरपूर काही म्हणजे ते प्रचार प्रसार करायचे आणि भक्तिसेवा करण्याचे प्रयत्न करायचे. पण ते जज असल्यामुळं त्यांना तितकासा वेळ शक्य नव्हता. आणि त्यांना किती अपत्य झाली, तर 10 अपत्य झाली. मग त्यापैकी त्यांचं भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहे, तर हे त्यांचं 4थं अपत्य आहे बरं का. मग त्यांनी प्रार्थना काय करायला सुरुवात केली, की श्रीकृष्णांच्या चरणी ते प्रार्थना काय करायचे, की मला असा एक मुलगा द्या की जो भक्तीचा प्रसार आणि प्रसार करेल. असे तळमळीनं प्रार्थना करायचे. जगन्नाथपुरीचे जे विग्रह म्हणजे त्यांच्या चरणी जगन्नाथजींना नेहमी ते प्रार्थना करायचे. असे श्रीकृष्णांना तळमळीनं प्रार्थना करायचे भक्तिविनोद ठाकूर. आता हे पण उच्च कोटीचे म्हणजे महान आचार्य आहेत आणि भक्त आहेत. त्यांनी चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थान आहे तर तेच शोधून काढलं. अनेक अशा लीलास्थळी ज्या लुप्त झालेल्या होत्या त्या त्यांनी शोधून काढल्या. मग अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. म्हणजे त्यांचं भरपूर लिखाण आहे, भरपूर रचना आहेत. म्हणजे असं त्यांचं भरपूर कार्य आहे. मग असे जे होते ते त्यांचे पिता होते पहा. म्हणजे केवढं मोठं सौभाग्य आहे पहा. आणि अशा पित्यांच्या पोटी जन्म प्राप्त होणं आणि त्यांचे हे 4थं अपत्य आहे. मग आता ते जेव्हा जन्माला आले तेव्हा काय झालं, तर त्यांचे ते जेव्हा जन्माला आले तर त्यावेळी काय झालं, की त्यांचं जे म्हणजे शरीर होतं तर त्यापैकी त्यांच्या मानेला अशी नाळ होती ती गुरफटली होती. आणि अशी बाळांचं आता आपल्याला माहिती असेल पण सगळ्यांना, बाळांच्या माळेला अशी नाळ गुरफटते जन्म होताना आणि ती अशी अंगाभोवती अशी गुरफटलेली असते. मग आता जसं यज्ञोपवीत घालतो ना आपण म्हणजे जानवं ज्याला म्हणतात, तर ते कसं असतं असं म्हणजे तिरकं असं असतं, तर तशी ती नाळ अशी गळ्याभोवती एक वेढाणी अशी गुरफटलेली होती जनेऊ किंवा आपण यज्ञोपवीत म्हणतो त्याच्यासाठी. मग ते म्हणजे ते पाहून म्हणजे जसं पवित्र म्हणजे ब्राह्मण यज्ञोपवीत धारण करतो तर अशा पद्धतीने त्यांच्या शरीराला ती गुरफटलेली होती नाळ आणि मानेला. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर
मग त्यांच्या म्हणजे माता पित्यांनी त्यांचं नाव काय ठेवलं, बिमला प्रसाद. हे त्यांचं म्हणजे दीक्षा होण्याआधीचं हे त्यांचं नाव आहे. मग आता आपण पुढे जाऊया. हा, हा. मग आता हे बिमला प्रसाद होते, हे 6 महिन्याचे झाले बरं का. आणि मग तिथे जगन्नाथाची मोठी यात्रा असते, आपल्या सर्वांना माहिती. आता या चित्रात दाखवलं तसे 3 रथ असतात. म्हणजे पहिला सुभद्रा मैयांचा येतो, मग त्यानंतर म्हणजे बलरामजींचा येतो, आणि त्यानंतर श्रीकृष्णांचा रथ येतो, असा तो क्रम असतो बरं का. आणि मग ती यात्रा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे संपन्न केली जाते. मग जेव्हा अशा कोलकात्याच्या म्हणजे मार्गावरून ती यात्रा अशी होत होती, म्हणजे ती जी आहे ती, तर मग ती संपन्न होत असताना म्हणजे पुरीमध्ये, जगन्नाथपुरीमध्ये, तर मग त्यावेळेला काय झालं की म्हणजे सगळ्यांच्या घरासमोरून ते रथ जात असत, आणि लोकांच्या दर्शनासाठी, पूजा अर्चनासाठी, म्हणजे काही ऑफरिंग म्हणजे प्रसाद असं ते म्हणजे जगन्नाथांना अर्पण करायचे यासाठी, तर तिथे थांबायचे मध्ये मध्ये. अशी इतकी मोठी मिरवणूक होती, पहा चित्रात दाखवली तशी. मग एक दिवशी काय झालं, ती जेव्हा त्यांच्या घरासमोरून आली मिरवणूक, तर त्यावेळेला काय झालं तिथे, तर ते जे रथ होते ते पुढे जायच ना त्यांच्या घरासमोरून, आणि असे 3 दिवस थांबले ते. त्या रथाचं चाकच पुढे जाईना, म्हणजे कुठलाच रथ तिथून हलेच ना त्या त्यांच्या घराच्या दरवाजासमोरून, आणि काही केल्या ते हलेनात. मग भक्तिविनोद ठाकूर आहेत ना, त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या माझ्या पत्नी होत्या, तर त्यांना म्हणजे बिमला प्रसादच्या आईना काय सांगितलं, की तुम्ही आता ह्या बाळाला जगन्नाथजींच्या पायावर ठेवा, म्हणजे दर्शन मिळू दे आपल्याला, रथ थांबलेत तर. असं मग त्यांनी जेव्हा तिथं ठेवलं जगन्नाथजींच्या पायाशी, त्या रथात जे डेइटी होत्या म्हणजे ज्या अर्चविग्रह होत्या त्यांच्या पायाशी ठेवलं, त्यावेळेला काय झालं, क्षणार्धात तिथून म्हणजे जे जगन्नाथजींना घातलेले हार होते, तर त्यापैकी एक मोठासा हार, सुंदरसा असा त्यांच्या पायावर पडला, पहा. मग तेव्हा भक्तिविनोद ठाकूर जे आहेत, त्यांना समजलं हा एक प्रकारे संकेत दृष्टांत होता, की त्यांनी ज्या अपत्यासाठी प्रार्थना केली होती, की मला असं अपत्य मिळू दे की जे कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करेल आणि सगळं उर्वरित कार्य पुरं करेल, की जी मला इच्छा आहे, पण या नोकरीमुळे किंवा या व्यस्ततेमुळे मला शक्य नाही. मग हे सगळं सगळं कार्य आपलं पुढे नेण्यासाठी आता हे आपल्या पोटी अपत्य भगवंतांनी दिलेलं आहे, असं त्यांना आनंद झाला. आणि त्यांना अत्यंत म्हणजे ते आनंदाने म्हणजे त्या दिवशी खूप असं ते आनंदात असं पद्धतीने वावरले सगळीकडं, आणि अशा पद्धतीने तो त्यांना संकेत मिळाला होता. मग एकदा काय झालं की 4 वर्षाचे होते बिमला प्रसाद, लहान होते. मग त्यांचे जे वडील होते, तर त्यांनी बाजारातून फळं आणली होती बरीच, मग त्याच्यामध्ये आंबे पण आणले होते, आणि मग ते श्रीकृष्णांच्या आता अर्चविग्रहात, मग त्यांना अर्पण करायचे, आधी भोग अर्पण करायचा त्यांना, आणि मग ते सर्वांना प्रसाद तो खायला देत असत. मग काय झालं, हे छोटेसे होते, त्यांना काही कळलं नाही. मग त्यांनी काय केलं, ते आणलेले आंबे होते, तर त्या पिशवीतून एक आंबा काढला आणि त्यांनी स्वतः खाऊन टाकला. मग जेव्हा हे भक्तिविनोद ठाकूरांनी पाहिलं, मग त्यांनी काय केलं, ते म्हणजे ते थोडेसे रागावले. म्हणजे जसे आपले पिता असतात, ते आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा माता सुद्धा असतात, आपले माता पिता दोघे आपल्याला एखादी गोष्ट करण्यामागे अडखटी करतात, रागवतात, तर त्यामागे त्यांचं प्रेम असतं, आपल्याला संस्कार देत असतात ते, हो की नाही. आणि ही संस्कारांची शिदोरी घेऊनच आपण आयुष्यभर पुन्हा मार्गक्रमण करत असतो, आणि म्हणून हे संस्कार फार महत्वाचे आहेत. म्हणजे आताच्या आपण पिढीमध्ये पाहतो आदर्श म्हणजे आदर्श कुटुंब असं आपण शोधायचा प्रयत्न केला, तर आताच्या पिढी म्हणजे सगळ्या पिढ्यामध्ये कसं आहे, तर आपली आधुनिक जीवनसरणी आहे. आणि त्यामुळे काय झालंय की आपले जे वैदिक संस्कार आहेत किंवा वैदिक कल्चर आहे, आपलं जे म्हणजे सनातन आपली जी धर्मपद्धती किंवा वर्णाश्रम धर्मपद्धती किंवा दैवी वर्णाश्रम व्यवस्था, असं खरं तर आपलं जीवनमान असायला हवं. पण आजच्या आधुनिक पद्धतीमुळे काय झालंय की आपण हे सगळं विसरलोय. म्हणजे आता ह्या परिस्थितीचा दोष आहे किंवा कालवश आहे, म्हणजे हा टीका टिप्पणी असा भाग म्हणून नको घेऊया, आपण अभ्यासाचा भाग म्हणून घेऊया. तर त्यामुळे काय झालंय की आपल्यावर माता-पितांचे जे संस्कार आहेत, तर ते म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे की पहिल्यांदा श्रीकृष्णांना अर्पण केलं पाहिजे, आणि मगच आपण कोणतीही गोष्ट ग्रहण केली पाहिजे. मग अशा सगळ्या ह्याच्यापासून आजकाल आपण आधुनिकतेमध्ये वाढतो, तर म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टीतून वंचित राहत आलो आहोत. आणि पहा, गुरूंच्या चरित्रातून हे पाहायला मिळतं. म्हणजे जसं श्रील प्रभुपादांचं कुटुंब कसं होतं, की धर्मपरायण कुटुंब होतं, आचार्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. तसंच म्हणजे आपण जर भगवद्गीतेचा
रेफरन्स घेतला तर आपण 6व्या अध्यायात त्याचा आपल्याला उल्लेख मिळतो की जे भरपूर दीर्घ तपस्या करतात आणि योगभ्रष्ट होतात. तर असे जे असतात म्हणजे भक्त असतात, मग त्यांना काय होतं, तर भक्तपरायण कुटुंबामध्ये किंवा श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म मिळतो. आणि जे अल्पशा म्हणजे दोन प्रकार आहेत, जे दीर्घ तपस्येनंतर पदभ्रष्ट होतात, मग त्यांना एखाद्या धनिक कुटुंबामध्ये किंवा एखादा राजा म्हणजे राजेशाही अशा घराण्यात जन्म मिळतो आणि त्यांना सगळी सुख प्राप्त होतात. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना पुढचे साधनेचे प्रयत्न करून भगवत प्राप्ती करता येते. तसंच अल्पशा म्हणजे प्रगतीनंतर म्हणजे योगभ्रष्ट झाले तर त्यांना काय होतं, त्यांना आचार्य कुटुंबामध्ये म्हणजे हे जे आहे तर त्यांना आचार्य कुटुंबामध्ये असं स्थान मिळतं. आणि मग तिथं काय होतं, तर त्यांना घरात लहानपणापासूनच आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न करता येतात. आणि ते करत असताना काय होतं, तर त्यांना तसे संस्कार मिळतात. म्हणजे संस्कार मिळाल्यामुळे म्हणजे संस्कारांचं महत्त्व आपण अभ्यासूया. म्हणजे ही दोन उदाहरणं किंवा भगवद्गीतेशी आपण याचा संबंध का जोडतो, तर आपण ही अभ्यासूया संस्कारांच्या माध्यमातून की जे दीर्घकाल तपस्या करून पदभ्रष्ट होतात आणि जे अल्पकाळ तपस्या करून पदभ्रष्ट होतात, तर त्यांना कशा संधी भगवंत देतात हे यामागे अभ्यासून पेक्षा त्याच्या पुढे जाऊन आपण काय अभ्यास आहे की कसे संस्कार मिळतात त्यांना ते वातावरण मिळाल्यामुळे. तर ज्या आचार्य कुटुंबात ज्यांना स्थान मिळतं तर त्यावेळेला काय होतं, तर त्यांना लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण मिळालं आणि त्यांच्यावर जे संस्कार व्हायला पाहिजेत म्हणजे जे वैदिक ज्ञान आणि त्या माध्यमातून आपल्यावर संस्कार तर ते त्यांना मिळाले. आणि त्यामुळं त्यांना म्हणजे लहानपणापासूनच हे वातावरण मिळालं की भगवान श्रीकृष्ण हेच सर्वस्व आहे. म्हणजे भागवतामध्ये असा श्लोक आहे की म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण हेच काय आहे, म्हणजे जे आहे तर तेच काय आहेत, सर्वोच्च नियंत्रक किंवा परम परमेश्वर आहेत. म्हणजे काय स्वयं म्हणजे ते भगवान आहेत. तर असा एक म्हणजे अर्थ असलेला एक श्लोक येतो भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. म्हणजे तर मग ह्या सगळ्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर हा संस्कार आपल्यावर ठसला पाहिजे की आपले स्वामी श्रीकृष्ण आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. मग ह्यासाठी ही जी भूमिका आहे पालकांची तर ही फार महत्वाची राहते. आणि पहा भक्ती सिद्धांत सरस्वतींना हे अगदी बालवयापासून वातावरण मिळालं की श्रीकृष्णांसाठी मी हे फळं आणलीत आणि त्यांना भोग अर्पण केल्याशिवाय आपण बिलकुल खायचं नाही म्हटल्यावर त्यांना भरपूर मोठं पाप केलं, आपण अपराध केला ही जाणीव झाली. म्हणजे एवढ्या छोट्याशा बालकाला ही जाणीव झाली. म्हणजे पहा हे संस्कार किंवा हे कल्चर आपलं वैदिक कल्चर आहे आणि हे आचरणात आणण्याची आजच्या आधुनिक काळाला गरज आहे किंवा आधुनिक समाजामध्ये. म्हणजे ह्याच्यासाठी असं म्हणेन मी उदाहरण म्हणून की आपण ऑनलाईन अभ्यासतो आहोत, धार्मिक ग्रंथ अभ्यासतो आहोत, पण ह्याच्यावरच थांबता कामा नये. आपण मंदिरात जायला पाहिजे, भक्तांचा संग करायला पाहिजे, त्यानंतर शास्त्रांचं अध्ययन किंवा हे सगळं करतो. पण आपण प्रत्यक्ष हा संस्कार त्यामुळे ठसतो. आपण मंदिरात गेलो, भक्तांचा संग केला. कारण वैदिक कल्चर ही गोष्ट अशी शास्त्र म्हणजे पुस्तकांना अभ्यास करून, शास्त्रांना अभ्यास करून आणि एखाद्या ऑनलाईन सत्संगातून आचरणात आणण्याजोगी नाहीये. आणि म्हणून आपण जरी 100% आकलन होत असलं तरी आपण आचरणात आणत नाही आहोत. पहा का होत नाही आपलं 100% जसंच्या तसं, त्याचे कारण आहे तो संस्कार ठसला नाहीये आपल्याला. आपला काळ असा होता की आपल्याला तो मिळाला नाहीये योग्य पद्धतीनं जसा मिळायला हवा. आपल्या सगळ्यांचाच म्हणजे सगळ्यांचाच असा भाग आहे, सगळ्यांनाच हे सगळं असं परिस्थिती आहे. मग ह्याच्यावर उपाय काय, तर आपण प्रत्यक्ष मंदिरात शक्य असेल तेव्हा जायचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष अर्चविग्रहांची सेवा जे आपण शिकतोय आता भक्ती सदाचारमध्ये किंवा आपण शिकतो आहोत आता आपला जो इनिशिएशन कोर्स आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर कसं भक्ती करायची त्याचे जे प्रयत्न आहेत, तर ह्यातून काय शिकतो आपण, तर हे वैदिक कल्चर आणि त्यानुसार आपण श्रीकृष्णांची सेवा कशी केली पाहिजे, म्हणजे सेवक कसे बनले आहोत हे तयार होतं. तसं मी सांगितलं होतं. म्हणजेच काय, आपण भक्तीचे प्रयत्न करतो. मग हीच आपली वैदिक प्रणाली आहे आणि हीच वैदिक पद्धती आहे, जीवन पद्धती, की जिथे एक मंदिर असायचं आणि तिथं समाज कम्युनिटी आपली डेव्हलप व्हायची आणि कृषी म्हणजे शेती केली जायची पारंपरिक आणि त्यातून आपलं संवर्धन केलं जायचं किंवा अशा पद्धतीनं पालन पोषण आणि सगळ्यासाठी पूरक असायचे. म्हणजे इतकं सोपं सहज आपल्याला जीवनमान दिलेलं आहे श्रीकृष्णांनी. पण आपण या आधुनिकतेच्या नावाखाली काय केले, उद्योगधंदे, कारखाने, इंडस्ट्रियल लाईफ याची म्हणजे ह्या सगळी प्रगती केली. पण ही ही प्रगती म्हणजे हे कारखाने आपल्याला म्हणजे अन्नधान्य नाही देऊ शकत, हो की नाही. हे यांत्रिक वस्तू आपल्याला अन्नधान्य म्हणजे शिल प्रभुपादांनी म्हणजे गोष्टी खूप उलगडून सांगितल्यात त्यांचे संवाद आणि पत्रामध्ये. ह्या सगळ्याच्या मतितार्थ काय, की आपल्याला
वैदिक संस्कार म्हणजे वैदिक जी प्रणाली आहे त्यानुसार जीवनमान आपल्याला आचरणात आणणं गरजेचं आहे. पहा म्हणजे याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं ह्या चरित्रातल्या ह्या मुद्द्यातून, की असा संस्कार त्यांच्यावर ठसला की त्यांना ते अपराध वाटलं आणि त्यांना ती मोठी चूक वाटली आणि त्यांनी प्रतिज्ञा काय केली, त्यांनी मी कधीही याची शिक्षा म्हणून आयुष्यभर मी कधीही हे म्हणजे अशा पद्धतीने आंबे खाणार नाही. म्हणजे त्यांनी त्यांचा इतका पण होता, तो इतका कठोर निर्धार होता की त्यांनी आयुष्यभरात कधीही आंब्यांना हात लावला नाही. पहा म्हणजे पहा निर्धार कसा असावा. तर ह्याचं उदाहरण म्हणजे आपण दृढनिश्चय करतो की मी पहाटे उठणार आणि 4:30 वाजता मी मंगल आरतीला जोडणार. पण आपला एक दिवस होतो, दुसरा दिवस होतो, मग तिसऱ्या दिवशी जरा झोपच आली आहे, आळसच आलाय असं होतं, हो की नाही. मग ह्यासाठी आपण लक्षात ठेवूया श्रील वेदांत म्हणजे जे भक्तिसिद्धांत सरस्वती आहेत, तर ह्यांचं उदाहरण लक्षात ठेवूया की त्यांचा निर्धार कसा होता. तर वयाच्या 4थ्या वर्षी त्यांनी निर्धार केला की मी आंबे खाणार नाही. खरं तर लहान मूल आणि त्यांना किती म्हणजे गोष्टी म्हणजे आकर्षित करू शकतात लहान वयात, हो की नाही. आपण पण बालपण अनुभवलंय. मग अशा पद्धतीने जर वय असताना वय वर्ष 4 असताना जर निर्धार असेल तर त्यांची म्हणजे जो आत्मसंयम किंवा मनोनिग्रह किती असेल पहा. म्हणजे श्री गुरु आपल्या गुरूंचे ते श्री गुरु आहेत. म्हणजे पहा त्यांची महानता आपल्या लक्षात येते, हो की नाही. म्हणजे असा निर्धार, असा दृढ निश्चय, असा ठाम निश्चय, पक्का विश्वास श्रीकृष्णावर आणि तसा निर्धार की माझ्याकडून हा अपराध झाला, हे पापकर्म घडलं, चूक घडली, तर मी आता अशी चूक कधीही करणार नाही. म्हणजे प्रायश्चित्त कशासाठी असतं, आपण प्रायश्चित्त का घेतो, तर चूक कधीही करणार नाही यासाठी तो निर्धार करतो आणि त्याचं आचरण करतो. मग असे आपले महान गुरु आहेत आणि त्यांचा हा आदर्श आपण आपल्या आचरणात उतरवायचा प्रयत्न करायचा, त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करायचा आपण प्रयत्न करायचा. मग आता आपण पुढे जाऊ. हे आपण शिकलो, आता पुढे जाऊ. हा मग आता वयाचं त्यांचं जे 7वं वर्ष होतं, मग तेव्हा काय घडलं, तर त्यांना त्यांचे जे वडील आहेत तर त्यांनी जी भगवद्गीता आहे तर ती त्यांच्या हाती सोपवली आणि त्यांना ती त्याचं विश्लेषण सांगायला सुरुवात केली, त्याचे अर्थ आणि त्यांना भगवद्गीतेतले श्लोक मुखोद्गत करायला त्यांनी म्हणजे शिकवायला सुरुवात केली. म्हणजे पहा आपल्या घरामध्ये भक्ती असेल, भक्तिमय सेवा असेल तर कशा पद्धतीनं आपोआपच पुढच्या पिढीला तो वारसा मिळतो. म्हणजे आपण तर भौतिक जगामध्ये काय करतो, तर ही जी संपत्ती आहे आपली, किती प्रॉपर्टी आहे, आपल्याला किती जमीन जुमला आहे, माझ्याकडे किती सोनं नाणं आहे आणि माझ्याकडे किती म्हणजे वेगवेगळे सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत, एवढ्याच विचारावर थांबतो. पण खरा वारसा, खरा आध्यात्मिक वारसा म्हणजे जो वारसा आहे तो काय आहे, तर आपल्या मुलाला उत्तम मनुष्य बनण्यासाठी, उत्तम भक्त बनण्यासाठी जो आध्यात्मिक वारसा, जो म्हणजे सेवेचा वारसा, साधनेचा वारसा, म्हणजे भक्तिमय साधना आणि भक्तिमय सेवेचा वारसा, तर तो आपण देणं आवश्यक आहे. आणि असा वारसा त्यांना म्हणजे आपले जे श्री गुरूंचे गुरु आहेत तर त्यांना मिळाला होता पहा. आणि त्यामुळं लहानपणापासूनच म्हणजे वयवर्ष 7 पासूनच त्यांनी गीता मुखोद्गत करायला, त्याचे श्लोक आणि तात्पर्य अर्थ जे भक्तिविनोद ठाकूर यांनी वेगवेगळी विश्लेषणं लिहिली होती तर ते त्यांनी वाचायला सुरुवात केली. तर त्यांचे जे वडील होते त्यांनी काय केलं, त्यांचे जे वैष्णव पंथातीचं हरे कृष्ण, त्यांचं जे वैष्णवांसाठीचं मासिक होतं सज्जन तोषणी म्हणून ते चालवायचे. मग ते वैष्णव भक्तांसाठी होतं त्यांनी निर्माण केलेलं. तर त्याचं जे प्रूफ रिडिंग म्हणजे ते बरोबर आहे की नाही त्याच्यातलं म्हणजे लिखाण किंवा त्याच्या प्रिंटिंगच्या संदर्भात म्हणजे छपाईच्या संदर्भात जे काम होतं तर ते कसं करायचं ह्याचं प्रशिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे इतक्या लहान वयात पहा. मग आता त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती होते ना ते एकपाठी होते, म्हणजे इतकी प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता होती की ते वर्गात शिकवायचे ना त्यांचे शिक्षक, तर त्यांनी कधी अभ्यास नाही केला. तर त्यांचे जे शिक्षक शिकवायचे ते त्यांना ऐकल्यावरच पाठ व्हायचं. म्हणजे श्रवण भक्तीचं महत्व पहा आणि किती एकाग्रता पहा जशी अर्जुनांची होती, हो की नाही. मग आता म्हणजे अर्जुनांचे कसे होते की तो डोळा पक्षाचा आणि काय तो पक्षाचा मला डोळा दिसतोय असं त्यांनी सांगितलं. आणि काय सांगितलं की तो पक्षी दिसतोय. म्हणजेच काय याला म्हणतो आपण व्यवसायात्मिका बुद्धी. तर म्हणजे ते कशाचं वैशिष्ट्य आहे,
तर एकाग्रचित्त एकाग्र बुद्धीचं, मग अशा पद्धतीचं म्हणजे जे भक्ती सिद्धांत सरस्वती तर ह्यांचं कसं होतं, तर अशी म्हणजे कुशाग्र म्हणतो आपण, किंवा अशी एकाग्र चित्त अशी बुद्धी होती आणि अत्यंत तल्लख होते. त्यांना एकदा शिकवलं की सगळं पाठ असायचं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रश्नांची ते उत्तरं द्यायचे आणि कधीही कुठला प्रश्न विचारला तरी त्यांना त्याचं उत्तर यायचं. मग त्यांचे जे वडील होते तर त्यांनी त्यांचं इंग्लिश शाळेच्या म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण चालू ठेवलं होतं, पण शिक्षण त्यांनी कधी थांबवलं नाही किंवा तिथे कधी त्यांनी अशा पद्धतीने शिक्षण जे आहे सुरू असताना तिथे व्यवस्थित ते घेतलं, म्हणजे अशा पद्धतीनं तिथे कुठलीही अशी म्हणजे कमी जास्त अशी गोष्ट केली नाही. पण ते अभ्यास फारसा करायचे नाही. त्याचं कारण काय होतं, तर त्यांची कुशाग्र बुद्धी भरपूर त्यांना म्हणजे आत्मसात त्यांनी भरपूर ज्ञान केलं होतं. जे शिक्षक शिकवतील ते सगळं त्यांना मुखोद्गत असायचं. मग आता त्यांच्या वडिलांनी काय केलं, त्यांना घेऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री ते जायचे आणि तिथले उच्च कोटीचे जे संत आहेत पंडित आहेत म्हणजे वेगळे वेगळे, तर ह्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या भेटीगाठी त्यांच्या व्हायच्या. मग त्यांच्याबरोबर त्यांनी अशा पद्धतीने तीर्थाटन केलं, प्रवास केला. मग वयाच्या 10व्या वर्षी काय झालं, नंतर तिथलं जे श्रीरामपूर म्हणून मिशनरी म्हणजे इंग्लिश माध्यमांची शाळा होती, तर तिथं ते शिकत होते त्या शाळेमध्ये 10व्या वर्षी. मग त्यावेळेला जगन्नाथपुरीहून काय केलं, त्यांचे जे वडील आहेत भक्तिविनोद ठाकूर, त्यांनी काय आणलं, तुलसी कंठी म्हणजे तुलसी माला आणली, अशी आपण गळ्यात घालतो आता. माताजींची आपण बघितली होती, अन्वय माताजींनी घातली. मग तशा पद्धतीने त्यांनी आणले. मग आता जे दीक्षित होतात तर त्यांना अशा 3 पद्धतीचे म्हणजे 3 पदरी असते ती माला, जशी आता मी घालते तशी. दीक्षित झाल्यावर कशी असते, तर 3 पदरी माला असते. ज्यांच्या 16 माळा होतात म्हणजे तर त्यांनी 2 पदरी घालायची असते आणि ज्यांच्या 16 पेक्षा कमी होतात ते 1 पदरी माळ घालतात. मग आता त्यांनी दीक्षित होण्यासाठी काय केलं, तर त्यांना म्हणजे त्यांना दीक्षित करण्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलं, 3 हे असलेली 3 पदरी माळ अशी आणली आणि मग त्यांना मंत्र दिला, म्हणजे त्यांना हरे कृष्ण महामंत्र जो आहे तर त्याची म्हणजे त्याचा जप करायला सांगितला आणि मग नरसिंह देव जे आहेत म्हणजे नरसिंह भगवान जे आहेत तर त्यांचा मंत्र त्यांना दिला. अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे जे आध्यात्मिक जीवन आहे तर त्याचा प्रारंभ झाला. मग आता जे विद्यार्थी म्हणून बिमला प्रसाद होते तर त्यांनी काय सुरुवात केली, तर त्यांनी आपल्या वडिलांनी जी अशा पद्धतीनं लिहिलेली पुस्तकं आहेत म्हणजे वेगवेगळी भाष्य आहेत, भाषांतर आहेत, म्हणजे टीका आहेत, असं जे आध्यात्मिक साहित्य आहे तर तशी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग आता वयाच्या 16व्या वर्षी काय झालं, की त्यांनी ठरवलं की त्यांनी काय करायचं, की आजन्म म्हणजे ब्रह्मचारी राहायचं असं त्यांनी शपथ घेतली. आणि मग ते जे आहे तर ते बिमला प्रसाद जे आहेत तर ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. मग आता 1893 मध्ये त्यांनी आपलं कॉलेज जीवनाला प्रारंभ केला. मग तिथे ते अत्यंत हुशार असे म्हणजे अत्यंत प्रगल्भ असे विद्यार्थी होते आणि मग त्यांचं जे कॉलेज जीवन आहे त्यात पुढे काय घडलं हे आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. मग 1895 मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांचं कॉलेज जीवन आहे तर त्याचे इथे फारसे उल्लेख नाहीत पण मी थोडक्यात सांगते. कॉलेज जीवनामध्ये ते अत्यंत हुशार होते आणि मग ते कॉलेज जीवन जे आहे तर तिथे ते अभ्यासत असताना त्यांना तिथलं ते उच्च शिक्षण आणि ते फारसं त्यांना ते म्हणजे जे शारीरिक आवश्यकता पूर्ण करण्यासंदर्भातलं शिक्षण आहे असं त्यांना वाटायचं. आणि मग त्यांनी त्यातला काही भाग पूर्ण केला म्हणजे जे आवश्यक होतं ते शिक्षण, आणि त्यानंतर ते सोडून दिलं. जसं श्रील प्रभुपादांच्या चरित्रात आपण पाहतो अगदी असंच. आणि मग त्यांनी काय केलं, की त्यांनी 1895 मध्ये त्यांनी त्रिपुराचे जे राजा होते तर त्यांना एका म्हणजे भाषांतर जे करतात तर असे भाषांतर करणाऱ्या व्यक्तींची गरज होती. म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं जे काही म्हणजे हिस्ट्री लिहितात ना, म्हणजे काय ते संपूर्ण ह्याचं कथाकार कसे कथा लिहितात तर ते कथा स्वरूपात ती लिहायची होती संपूर्ण चरित्र गाथा, आणि त्यासाठी त्यांना एखाद्या भाष्यकाराची गरज होती. मग त्यांनी त्यांच्या पदरी तिथे म्हणजे नोकरी पत्करली. मग त्यांनी भरपूर म्हणजे 10
वर्ष ती म्हणजे ती मोठी त्यांची अभ्यासिका होती, म्हणजे लायब्ररी ज्याला म्हणतो. तर तिथे त्यांनी भरपूर कार्य केलं आणि सगळं त्यांचे अनुवाद किंवा जे आवश्यक होतं ते भाषांतरण असं सगळं, म्हणजे त्या चरित्र गाथेसाठी जे काय म्हणजे संदर्भ हवे होते ते सगळे घेत अशा पद्धतीने त्यांनी 10 वर्ष तिथे नोकरी केली. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, ते पद म्हणजे सोडलं, म्हणजे ते त्या नोकरीचा पदाचा त्याग केला त्यांनी. मग तरी देखील जे राजे होते ते त्यांच्यावर प्रसन्न होते, म्हणजे खूप त्यांचं काम असं खूप अत्यंत मोलाचं काम होतं त्यांनी जे केलं होतं ते, आणि सहकार्य जे केलं होतं या नोकरीच्या माध्यमातून त्या राजांना. आणि म्हणून त्यांनी त्यांना पूर्ण आयुष्यभर पेन्शन पुरवली. आणि एवढेच नव्हे तर म्हणजे त्यांनी ती पेन्शन तर त्यांना सुरूच ठेवली होती, पण भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत त्यांचं एक महान व्यक्तित्व इथं कसं घडतं पहा, म्हणजे त्याचा एक पैलू तर आपण समजून घेऊया, की जेव्हा त्यांनी सुरुवातीला पेन्शन घेतली, पण काही वर्षानंतर त्यांनी ती पेन्शन सुद्धा नाकारली. म्हणजे काय, की आपल्याला भौतिक जगातला किंवा आपल्याला भौतिक म्हणजे जगामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, तर त्यासाठी आपलं कर्तव्य कर्म म्हणजे आपण अर्थार्जन जे काही करत असतो त्याचा भाग म्हणून हे म्हणजे हा भाग म्हणून अर्थार्जन किंवा जे काही आहे आपल्याला, मग ते धन म्हणजे जे धन मिळतंय, मग ते कसं कृष्ण कर्म म्हणजे ते कसं कृष्ण भावनामयिक कर्मामध्ये आपण त्याचं रूपांतरण करायचं, तर त्याचा काही भाग आपण काय करू शकतो, त्यातून भगवंतांसाठी प्रसाद आणू शकतो, फळ आणू शकतो, हो की नाही, वेगवेगळं अन्नधान्य शिजवून प्रसाद अर्पण, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा ते त्यांना अर्पण करतो त्यातला आपण अगदी म्हणजे धनार्जन करतो किंवा अर्थार्जन करतो, तर तो मग ते कृती किंवा ते कर्म कसं होतं, तर कृष्ण भावनामय कृती किंवा कर्म होतो. तर पण हा सुरुवातीचा टप्पा होता त्यांच्या जीवनातला. जसं जसं आध्यात्मिक जीवनामध्ये ते दृढ होत गेले, तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या शरीराच्या आवश्यकता त्या अत्यंत कमी होत जातात भक्तांच्या. असे जे म्हणजे उच्च कोटीचे भक्त असतात, शुद्ध भक्त असतात, आपले महान आचार्य आहेत हे परंपरेतले. मग आपल्या जशा आवश्यकता कमी होत जातात तसं आर्थिक आवश्यकता सुद्धा कमी होत जातात पहा. मग त्यांनी काय केलं, ते पेन्शन जी जे आहे त्याचं पालन पोषण होईल इतकं त्यांच्याकडे सगळा म्हणजे जो काही होता तो सगळा म्हणजे सगळ्या प्रकारची व्यवस्था होती. मग तिथंच आपल्याला धन काय करेल, पालन पोषण करेल किंवा आपल्या शरीराची आवश्यकता पूर्ण करेल. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून जे धन आहे तर त्याची काही गरज नाही असा विचार करून त्यांनी काय केलं, तर ही पेन्शन सुद्धा बंद केली. म्हणजे काय, की जितकं जे आवश्यक आहे तितकं भगवंतांनी आपल्याला पुरवलंय आणि त्याचे भगवान आपल्याला पुरवण्याची ते काळजी पण घेतात, हो की नाही. 7.23 जो श्लोक आहे, योगक्षेमम वहाम्यहम्, असं म्हटलंय, म्हणजे आपल्या आवश्यकता भगवान सगळे पुरवतो आणि जे नाही म्हणजे आपल्याकडे नाही त्या गोष्टींची सुद्धा आपल्याला पूर्तता करतो आणि जे आवश्यक आहे म्हणजे ते पुरवतोच, पण त्याचबरोबर आपल्याकडे जे आहे त्याचं संवर्धन करतो, संरक्षण करतो, आणि त्याचबरोबर भौतिक जंजाळात पडण्यापासून पण आपलं संरक्षण करतात भगवंत भक्तांसाठी. जे काही लागेल ते सर्वतोपरी गोष्टींसाठी धावून येत असतात पहा. मग हा पक्का विश्वास म्हणजे हा ठाम विश्वास किंवा आपण म्हणू हा दृढ श्रद्धा, आणि ही दृढ श्रद्धा आणि असा ठाम विश्वास जेव्हा होतो तेव्हा मनुष्य काय करतो, आपल्या गरजा हळूहळू कमी करत जातो पहा. मग असेच आचार्यांची म्हणजे जी चरित्र आहेत त्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं, पाहायला मिळतात असे उदाहरण त्यांच्या जीवनातल्या प्रसंगातून, की त्यांनी काय केलं, ती पेन्शन म्हणजे आपल्यासारखं सामान्य काय म्हणेल मी आयुष्यभर मग अशा पद्धतीने उदरनिर्वाहाचं साधन नसेल तर मला म्हणजे मी त्यासाठी मला काहीतरी पेन्शन सारखं असा लाभ पाहिजे, म्हणजे आयुष्यभर माझा उदरनिर्वाह होईल, म्हणजे निदान मी खाऊन पिऊन सुखी राहीन असं आपल्यासारख्या सामान्यांनी विचार केला असता. पण जो आहे म्हणजे देणारा तो भगवान आहे, त्यांनी त्याचं दायित्व घेतलंय. मग भक्तीमध्ये मी अग्रेसर होतोय, भक्तिमय प्रेममय सेवेचे मी प्रयत्न करतोय, मग तो पाहिल ना मला किती द्यायचं आणि कुठपर्यंत द्यायचं आणि द्यायचं की नाही, हा जो ठाम विश्वास आहे. आणि मी काय करेन, भक्तिमय प्रेममय सेवा करेन, भक्ती करेन, हा जो ठाम विश्वास आहे हा भक्ती मार्गावर अशा पद्धतीने जेव्हा हे महान आचार्यच आहेत, म्हणजे त्यांचा ठाम निर्धार आणि हे तर खूप लवकरच त्यांच्या वयाच्या म्हणजे जी वर्ष आहेत त्यामध्ये घडलंय. आणि भगवंतांचे ते उत्तम भक्तच आहेत, पण असा आपला असला पाहिजे हे आपण ह्याच्यातून शिकायचं. म्हणजे काय, की त्यांनी पेन्शन देखील त्यागली आणि काय म्हणजे केलं, तर जी काही आपल्याला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भक्तिमय प्रेमाचे सेवेचे प्रयत्न कसे आणि आपल्या आवश्यकता जीवनाच्या कमी करून आपण या भौतिक आवश्यकता कमी करून कशा पद्धतीनं आपण आध्यात्मिक मार्गावर म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये कसे दृढ होऊ, कसे पुढे मार्गक्रमण करू, हे प्रयत्न असतात. हे आचार्यांच्या जीवनचरित्रातून आपण शिकायचे. अगदी बारकाईनं आपण हे सगळं
अवलोकन करूया पहा आणि शिकायचा प्रयत्न करूया. आपण पतित शूद्राती शूद्र जीवन, पण निश्चितच आपण असे प्रयत्न करण्याची प्रेरणा ह्याच्यातून घेऊ शकतो. आपण अनुकरण नाही करायचंय, आपल्याला अनुसरण करायचंय. आपल्या आचार्यांचं, आपल्या त्यांच्या चरित्रांचं काय करायचंय, अनुसरण करायचंय. मग असे प्रयत्न आपण करायला हरकत नाही. मग असा त्यांचा जीवन प्रवासातला हा टप्पा आहे की त्यांनी नोकरी त्यागली, त्यानंतर पेन्शन सुरू राहिली त्यांना, ते पेन्शनही त्यागली आणि पूर्ण वेळ भक्तिमय प्रेममय सेवा, भक्ती म्हणजे श्रीकृष्ण भक्ती जी आहे त्याचा प्रचार आणि प्रसार, की ज्यासाठी त्यांच्या वडिलांनी प्रार्थना केली होती, भक्तिविनोद ठाकूरांनी प्रार्थना केली होती, ते खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य आता सुरू झालं. आता वयाच्या 26व्या वर्षी त्यांचे जे वडील होते, तर त्यांना भेटायला वेगवेगळ्या पद्धती म्हणजे प्रकारचे असे वेगवेगळ्या परंपरेतले संत महात्मे येत असत पहा. मग त्यांना भेटायला गौरी किशोरी दास बाबाजी म्हणून जे उत्तम असे संत, म्हणजे असे उत्तम महात्माच होते ते, तर ते त्यांच्याकडे आले होते एक दिवस. मग त्यांच्याकडे काय असेल, उत्तम महात्म्यांकडे काय असतं पहा, म्हणजे त्यांच्याकडे आपल्यासारखी मोठी हँडबॅग नसते कपड्यांची. म्हणजे आपण इकडे चेष्टेचा भाग म्हणून नको घेऊया, पण आपलं जीवन भौतिक आणि महात्म्यांचं जीवन असं आपण तुलना थोडीशी करूया, हा आपल्याला समजू यायला. तर त्यांच्याकडे काय आपल्यासारखी मोठी बॅग नसते. आपण तीर्थयात्रेला जाताना सुद्धा मोठा स्ट्रॉलर ओढत नेतो, हो की नाही. तर त्यात ते मलाही चुकलं नाही, सगळ्यांना आपण शिकतो आहोत, हो की नाही. प्रयत्न करतोय आपण, पावलं टाकतो छोटी छोटी, म्हणजे बाळांसारखी. तर मग त्यांच्याकडे काय होतं म्हणजे, तर त्यांच्याकडे खूप साऱ्या पुस्तकांची एक पिशवी होती आणि हातात ग्रंथ होते आणि तिथं तर जपमाळा होती. असे गुरु होते ते. आणि असे ते जे होते, तर ते कोण होते, तर गौरी किशोरीदास बाबाजी. आणि ते त्यांना भेटायला आले. मग त्यांची चर्चा झाली, त्यांचे जे वडील होते भक्तिविनोद ठाकूर, आणि त्यांच्या चर्चा आध्यात्मिक म्हणजे वेगवेगळ्या झाल्या, त्यांची बोलणी वगैरे झाली. मग ते सगळं झाल्यानंतर ते सगळं हे ऐकत होते, म्हणजे जे त्यांच्या घरी भेटायला यायचे, वेगवेगळ्या चर्चा चालायच्या, वेगवेगळे संत महात्मे असे जे उच्च अधिकारी असायचे अध्यात्मात, तर ते त्यांना भेटायला यायचे. मग ते सगळ्या चर्चा ऐकायचे वडिलांसोबत थांबून ते. मग ते सगळं ऐकल्यानंतर ते खूप प्रभावित झाले. भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत, तर ते खूप प्रभावित झाले गौरी किशोरीदास बाबाजी यांच्यामुळं. आणि मग त्यांनी त्यांना काय सल्ला दिला, की जे परम सत्य आहे म्हणजे ऍब्सोल्यूट ट्रुथ, तर हे जे आहे, तर ह्याचं म्हणजे परम सत्याचं ज्ञान तू संपूर्ण समाजाला दे आणि तू सगळं कार्य त्यागून टाक, बाकी सगळं जे काय तुझं चालू आहे ते, आणि तू परम सत्याचं ज्ञान आहे हे सगळ्या म्हणजे जे आताचे जे समाजातील लोक आहेत, जे भौतिक संसारामध्ये गुरफटले आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कर. यासाठी तू सगळी कार्य तुझी बाजूला ठेव, सगळी कार्य टाकून टाक आणि तू फक्त हे एकच कार्य कर, असं त्यांनी सांगितलं. मग आता हे जे गौरी किशोरीदास बाबाजी होते, तर ह्यांचा आणि भक्ती सिद्धांत सरस्वती, तर ह्यांच्यामध्ये कसा संवाद झाला, तर हे खूप शिकण्यासारखं आहे बरं का. म्हणजे गुरु आपल्या शिष्याची कशी परीक्षा घेतात, तर ह्याबद्दल खूप असं शिकण्यासारखा प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला, तर तो आपण समजून घेऊया. तर गौरी किशोरीदास बाबाजी होते ना, त्यांना ह्यांनी विचारलं प्रभावित होऊन, म्हणजे त्यांच्या वडिलांनी भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितलं की तू ह्यांच्याकडून दीक्षित हो, असं सांगितलं बरं का. मग त्यांनी विचारलं की मला तुम्ही दीक्षा द्याल का, म्हटल्यावरती मग हे काय म्हणाले, गौरी किशोरीदास बाबाजी होते, ते म्हणाले की मी चैतन्य महाप्रभूंना म्हणजे श्रीकृष्णांना विचारून तुला सांगेन. मग थोडे दिवस लोटले. मग काय झालं की ते त्यांच्याकडे पुन्हा आले. मग त्यांनी विचारलं की तुम्ही श्रीकृष्णांना विचारलं का, मला तुम्ही दीक्षा द्याल का. मग ते म्हणाले नाही, मी विसरलोच. मग ते खूप नाराज झाले. मग त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली की हे पुढच्या वेळी येताना विचारून येऊ देत तुम्हाला की मला दीक्षा मिळणार आहे की नाही. मग परत थोड्या दिवसांनी त्यांची भेट झाली बरं का. मग त्यांनी विचारलं गौरी किशोरी दास बाबाजींना की मग श्रीकृष्णांना तुम्ही विचारलं का, मला दीक्षा ते देणार आहेत की नाही देणार आहेत तुमच्या माध्यमातून, असं त्यांनी विचारलं, म्हणजे मला मिळेल का दीक्षा. मग ते म्हणाले मी त्यांना विचारलं, पण त्यांनी काय सांगितलं म्हणजे आतापर्यंत माझ्या काही लक्षात नाही राहिलं. म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं तुमच्याबद्दल, दीक्षा द्यायची की नाही हे माझ्या लक्षात नाही राहिलं, असं सांगितलं. मग थोड्या दिवसांनी ते पुन्हा आले बरं का.
मग त्यांनी म्हणजे तेव्हा ते पण नाराज झाले होते, म्हणजे की आपल्याला अजून काही श्रीकृष्ण ह्यांना काही सांगितलंच नाहीये दीक्षा द्यायची की नाही. मग आता ते खूप नाराज होते. मग ते तरी पण त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. मग थोड्या दिवसांनी ते पुन्हा आले गौरी किशोरीदास बाबाजी. मग त्यांनी विचारलं की तुम्ही श्रीकृष्णांना विचारून घेतलं का आणि चैतन्य महाप्रभूंना, आणि ते मला दीक्षा देणार आहेत का, आणि मला त्यांनी द्यावी असं मला वाटतंय खूप, तुम्ही मला द्याल का दीक्षा. तर ते म्हणाले की म्हणजे अरे बापरे मी विसरलोच हा, असं म्हणाले. म्हटल्यावरती मग हे जे होते जे आपले भक्तिसिद्धांत सरस्वती होते ते अत्यंत खिन्न झाले, आणि मग त्यांनी त्यांच्या चरणावरती म्हणजे डोकं ठेवलं आणि प्रार्थना केली की तुम्ही जर मला आता दीक्षा नाही दिलीत आणि श्रीकृष्णांना तुम्ही नाही विचारलं तर मी इथेच प्राण देईन, मी मरूनच जाईन. असं त्यांनी तळमळीने प्रार्थना केली, आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी भरपूर म्हणजे त्यांना भरपूर रडू आलं, आणि त्यांनी रडायला सुरुवात केली. मग हे जेव्हा पाहिलं गौरी किशोरी दास बाबाजींनी, तेव्हा काय झालं, तर त्यांचं हृदय अत्यंत द्रवलं. म्हणजे हे जे संत असतात म्हणजे किंवा हे जे वैष्णव असतात उच्च कोटीचे, हे कसे असतात, वज्रासारखे कठोर असतात, हो की नाही. त्यांची मन वज्रासारखी कठोर असतात. म्हणजे जिथे आपली म्हणजे शिस्त आणि जिथं नियम किंवा जिथं आध्यात्मिक दृष्टिकोन आहे, तर तिथं कसे असतात, ते वज्रासारखे कठोर कठीण असतात त्यांची हृदय. पण त्याचबरोबर आपल्या शिष्यांसाठी, आपल्या भक्तांसाठी, आपल्या अनुयायांसाठी ती कशी असतात, गुलाबाच्या पाकळीसारखी कोमल असतात पहा. मग त्यांचं हृदय अत्यंत द्रवलं, आणि त्यांनी त्यांना प्रेमाने उचलून घेतलं. हा, आणि सांगितलं की हा बाळा मी तुला दीक्षा देईन हा. आणि त्यांच्या परीक्षेत ते पास झाले. आणि मग काय झालं, त्यांनी सांगितलं तू आंघोळ करून ये आणि स्वच्छ कोरी वस्त्र परिधान करून ये, आणि मी तुला दीक्षा देईन. मग अशा पद्धतीने काय झालं की त्यांची दीक्षा झाली. आणि त्यांना जे गौरी किशोरीदास बाबजी आहेत, तर त्यांनी ही हरिना म्हणजे त्यांना जी दीक्षा बिमला प्रसाद आहे, तर त्यांना ही दीक्षा दिली, आणि त्यानंतर त्यांचं जे नाव आहे तर ते बदललं. म्हणजे काय, त्यांनी काया वाचा मनसा आपण आपल्या गुरूंसमोर काय करतो, तर गुरुसेवेमध्ये किंवा गुरूंच्या आज्ञेनुसार मी सेवा करेन अशी आपण शपथ घेतलो. मग ती त्यांची शपथविधी जो असतो तो पार पडला. मग आता आपण पुढे जाऊ. हा, त्याची पुढची slide. मग आता त्यांचं म्हणजे त्यांनी ही दीक्षा घेतली की मी अशा पद्धतीनं गुरु आज्ञेनुसार कृष्ण कार्यासाठी, जे कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेसाठी म्हणजे माझं जीवन समर्पित करत आहे. मग आता जे म्हणजे बऱ्याच वर्षापासून की जे मायापूरला जे श्री चैतन्य महाप्रभूंचं जे जे हे होतं म्हणजे त्यांचं जे जन्मस्थान होतं किंवा जी लीलास्थळी आहे, तर तिथं जाऊन त्यांनी काय केलं मग म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तिथं जप करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी निर्धार केला की मी तिथं जवळच म्हणजे त्यांच्या जन्मस्थानापासून जवळच त्यांनी एक काय केलं, कुटीर स्थापन केली, म्हणजे कुटीर असं म्हणतो. आणि तिथं म्हणजे ते जे आहे नवदीप मायापूर, तर तिथं त्यांनी काय केलं, एक कुटी अशी झोपडी वजा त्यांनी बांधली तिथे. आणि तिथं काय केलं त्यांनी 192 माळा करेल असा निर्धार केला पहा तिथं. मग ते काय करायचे, एका मातीच्या भांड्यामध्ये आपल्या स्वतःसाठी अन्न शिजवायचे, आणि जमिनीवर म्हणजे जमिनीवर काहीतरी सतरंजी म्हणजे असं, म्हणजे आपण भूमीवर प्रत्यक्ष झोपू नये, मग त्यासाठी काहीतरी सतरंजी किंवा चटई टाकून असं झोपायचे. म्हणजे की जे वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणजे आपण कसे झोपतो, तर गादीवर झोपतो, किंवा आपण अशा म्हणजे सोफा बेड अशा म्हणजे काय की भौतिक सुखाची जी साधनं असतात तर ह्याच्यावर झोपतो आपण गृहस्थाश्रमात किंवा आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये. पण जे ज्यांना वैराग्य आपण म्हणतो, तर ते जे वैराग्य असतं तर ते कसं असतं, तर म्हणजे भगवंतांची सेवा करताना, हे जे भक्तिमय प्रेममय सेवा करत असताना हे कसं वैराग्य प्राप्त होत जातं पहा. तर त्यांनी काय केलं, तर अशी कुटी बांधली, आणि तिथे 192 वेळा जप करण्यासाठी ते काय करायचे, राहायचे. आणि तिथे ते भूमीवर म्हणजे सतरंजी किंवा असं चटई पसरून त्याच्यावर झोपायचे झोपताना. आणि ते मातीच्या भांड्यात अन्न शिजवायचे म्हणजे भात शिजवायचे, आणि ते तो खाऊन ते काय करायचे, आपलं जे जे शरीराचं पालन पोषण आहे ते करायचे. आणि मग पाऊस जेव्हा यायचा
तेव्हा ते कुटीच्या म्हणजे कुटी जी असते तर त्याच्यातून म्हणजे त्याचे जे धागे असायचे म्हणजे जे छत असायचं तर त्याच्यातून छताला जे धागे असायचे कुटी जी बनवली होती त्याची तर त्यातून पाण्याचे थेंब यायचे येतात पहा असे तर म्हणजे त्या छपरातून मग ते तसे जेव्हा थेंब घ्यायचे तर त्यावेळेला ते काय करायचे तर आपलं जे गवताचं म्हणजे जे छप्पर होतं त्या कुटीचं त्यातून ते पाण्याचे पावसाचे थेंब यायचे तर त्यावेळेला वर छत्री धरायचे ते आणि काय करायचे छत्री खाली बसून ते जप करत असायचे जपमाळा घेऊन म्हणजे पहा किती वैराग्य आणि वैराग्याची पराकाष्ठा म्हणजे ज्याला भगवंताची तळमळ आहे जो भगवंतांसाठी म्हणजे भगवान श्रीकृष्णांसाठी म्हणजे जी तळमळ आहे ज्याला तो काय करतो अशी सगळी आपली जी म्हणजे जी आवश्यकता आहेत भौतिक जगातल्या त्या कमी करतो आणि फक्त भगवान श्रीकृष्ण आणि मी भगवान श्रीकृष्णांचं सानिध्य आणि मी श्री गुरूंची आज्ञा आणि त्यांच्या आज्ञेचं काटेकोर पालन आणि त्यासाठी असणारे आवश्यक बदल आपल्या जीवनशैलीमध्ये करतो पहा याचं उदाहरण म्हणजे काय आहे भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे असं इतकं उत्तम ऐश्वर्यवान जीवन असताना अशा पद्धतीनं ते त्यागणं वडील त्यांचे जज होते आणि ते त्यागणं आणि म्हणजे एक अशा पद्धतीचं सामान्य म्हणजे असं जीवन की कुटीमध्ये राहून म्हणजे एक म्हणजे जो भक्त आहे तर त्याच्यासाठी म्हणजे ही मोठी गोष्ट आहे की ह्या सगळ्या भौतिक गोष्टी त्यागून एक सामान्य जीवन कुटीमध्ये राहून आपल्या कमीत कमी गरजा म्हणजे मातीचं एक भांड त्याचं अन्न शिजवण्यापुरतं आणि त्यातलं अन्न ग्रहण करायचं आणि जमिनीवर झोपायचं आणि जप करायचं 192 माळा शास्त्रांचा अध्ययन आणि अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीने भक्तिमय प्रेमसेवेचे प्रयत्न करायचे म्हणजे केवढा मोठा आदर्श आहे पहा म्हणजे आपण म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या चरित्रातून दृढ निश्चय किंवा कठोर निश्चय आपण म्हणतो ना किंवा ठाम निर्धार कसा असतो हे शिकतो पहा आपल्याला शिकायला मिळतं आणि याचं आपण आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे मग जर आपले महान आचार्य परंपरेतले आपले गुरूंचे गुरु आपले जे प्रमुख आचार्य आहेत संस्थापक आचार्य त्यांचे गुरु जर इतके म्हणजे असे म्हणजे असे भक्त असतील असे इतके ठाम निर्धार असणारे आचार्य असतील तर आपण किती प्रयत्न करायला पाहिजेत हो की नाही म्हणजे आपण आपली रोजची कर्तव्य करत करत आपण थोडी थोडी पावलं अजून पुढे टाकूया हो की नाही भक्तिमय साधण्याचे प्रयत्न आपले श्री गुरूंना आठवूया अशा पद्धतीने आणि आपण असे प्रयत्न करायला सुरुवात करूया त्यावेळेला आपण असा प्रसंग आपल्या मन आपल्याला भौतिक आहे चंचल आहे आपल्याला सांगेल की नको आता पहाटे उठायला आता झोपूया थंडी फार वाजते आपण पांघरून घेऊन झोपूया नाही त्यावेळेला आपल्या मनाला आपण सांगायचं आपण त्याच्यावर संस्कार करायचे त्याला आपण सांगायचा प्रयत्न करायचा की आपले गुरु आहेत ते काय करायचे पहाटे 4:30ला उठायचे आणि असे प्रयत्न करायचे 192 माळा करायचे किंवा जमिनीवर झोपायचे हो की नाही हे जेव्हा आपल्या मनाला आपण सांगू तेव्हा काय होईल निश्चितच आपण असे प्रयत्न करायला किंवा अशी पावलं टाकायला सुरुवात करू हो की नाही मग करणार ना आपण सगळेजण प्रयत्न हरे कृष्ण शिल भक्ती सिद्धांत सरस्वती की जय हो मग त्याची अजून आहे त्याच्यात मुद्दा एक मिनिट मग आता इथे 1911 साली काय झालं अशा पद्धतीनं त्यांचं जे संन्यस्त जीवन आहे ते सुरू झालं मग 1911 साली जी पंडितांची एक म्हणजे सभा होती तर तिथे त्यांना म्हणजे सभेमध्ये त्यांना बोलावण्यात आलं होतं बरं का मग ते जे सभेमध्ये त्यांना बोलावण्यात आलं होतं तर तिथं त्यांना काय सांगितलं विश्वंभर देव गोस्वामींनी गोस्वामी होते तर त्यांनी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत तर त्यांना बोलवलं कारण अचानक काय प्रसंग घडला पहा तर भक्तिविनोद ठाकूर जे होते तर त्यांना अचानक काहीतरी म्हणजे त्यांना त्रास झाला आणि त्यामुळे काय झालं तर त्यांना शक्य झालं नाही म्हणजे त्यांची अनुपस्थिती राहिली आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की भक्तिविनोद ठाकूरांना तर शक्य नाही त्यांचे जे पिता आहेत त्यांना तिथे त्या म्हणजे जी सभा होती पंडितांची म्हणजे असे वेगवेगळे पंडित म्हणजे आणि असे भक्त सगळे असे वैष्णवांची सभा होती त्याला त्यांना जायला नाही जमलं मग त्याचं जे अध्यक्ष स्थान होतं ते भक्तिविनोद ठाकूरांकडे होतं मग त्यांना शक्य नाही झालं म्हणून हे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं म्हणजे कोणाला भक्ती सिद्धांत सरस्वतींना म्हणजे हे कृष्णांचंच नियोजन असतं पहा सारं आणि मग ते मिळाल्यावर काय झालं त्यांनी त्यांचं व्याख्यान म्हणजे आत्ताचा जो म्हणजे जातीयवाद आहे आणि म्हणजे ब्रह्म वैष्णव गौडीय म्हणजे परंपरेचं स्थान म्हणजे वैष्णव म्हणजे ब्रह्म वैष्णव गौडीय म्हणजे जो आहे किंवा म्हणजे जी परंपरा आहे तर ह्या म्हणजे या परंपरेचं वैशिष्ट्य आहे आणि आत्ताचे जे संप्रदाय आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये भेद केला जातो म्हणजे जातीयवाद असा हा अमुक पंथाचा हा अमुक संप्रदायाचा असा ह्याच्यावर त्यांनी खूप उत्तम अभ्यासपूर्ण असं व्याख्यान दिलं मार्गदर्शन केलं, प्रवचन केलं.
थोडं तरी माईक सुरू आहे, जरा म्यूट कराल का? हरे कृष्ण. थोडा तरी आवाज येतो. हरे कृष्ण. आपण माईक म्यूट करूया, लक्ष ठेवूया माईक कडे. हरे कृष्ण. मग आता त्यांना मग ते अशा पद्धतीनं अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी असं सुंदर व्याख्यान दिलं, अभ्यास पूर्ण, की तिथे जमलेले जे सगळे होते त्यांनी त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला. आदराने सन्मानाने ते सगळेजण त्यांच्या चरण कमलांशी गेले पहा. तर हे त्यांच्या वाणीचं म्हणजे सामर्थ्य होतं. तर अशी म्हणजे तेजस्वी वाणी त्यांना लाभलेली होती. आणि ते कसं होतं सामर्थ्य, त्यांना सिंहगुरु म्हटलं जायचं. म्हणजे काय, की जे काही शास्त्राचे सिद्धांत आहेत ते अत्यंत निडरपणे आणि अत्यंत ठामपणे लोकांसमोर प्रस्तुत करण्यात त्यांचा हातखंडा होता. आणि ते असे प्रस्तुत करायचे की जशी सिंह गर्जना असते, म्हणून त्यांना काय म्हटलं जायचं, सिंहगुरु म्हटलं जायचं. पहा पुढे ते उल्लेख येईलच. मग असे जे होते त्यांच्याविषयी काय लिहिलं तिथल्या जे जमलेल्या कॉन्फरन्स म्हणजे त्या सभेमध्ये जमलेल्या सगळ्यांनी. You deserve it, Mataji, that's why. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हा, तर श्री हरे कृष्ण माताजी, हा थोडस, हा तर थोडस वर वर घ्या, लाईन्स मला दिसत नाही. हा हा हा, इथे इथे. हा, मग त्यांना काय म्हटलं गेलं, तर त्या प्रेसिडेंट जे होते म्हणजे त्यांचं सभाध्यक्ष स्थान त्यांना मिळालं होतं. आणि त्यांच्या व्याख्यानाचा उल्लेख काय केला गेला, तर म्हणजे त्यांना श्री सुखदेव गोस्वामी म्हणून गणलं गेलं. त्या म्हणजे त्या नावाने त्यांना संबोधलं गेलं तिथल्या सगळ्या जमलेल्या वैष्णवांकडून. आणि ते जे त्यांचं व्याख्यान होतं तर ते पुन्हा बंगाली भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. म्हणजे पहा, हा त्यांच्या वाणीचा महिमा होता. आता आपण पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाईड. हा, आता हे थोडस छोटे करेल म्हणजे मला मुद्दे दिसतील व्यवस्थित एक्सप्लेन करण्यासाठी. हा, मग आता इथे 1913 मध्ये त्यांचं जे म्हणजे त्यांचं जे भागवत प्रेस आहे म्हणजे जे आहे म्हणजे त्यांचं दक्षिण कलकत्त्यामध्ये ते भागवत प्रेस म्हणून त्यांनी सुरू केलं. म्हणजे काय, की हे सगळं आध्यात्मिक छपाईचं जे काम असायचं तर त्या त्या संदर्भात त्यांचं म्हणजे काम चालायचं. तर तिथे कृष्णानगर म्हणजे तिथून मग ते पुढे कृष्णानगरला त्यांनी हलवलं त्या भागामध्ये. आणि मग तिथं त्यांनी छापखाना केला तयार. आणि तिथं त्यांनी जे लिखाण केलेली जे ग्रंथ होते, पुस्तक होते, तर त्यांची छपाईचं काम ते सुरू ठेवलं. आता ह्याच्याशी संदर्भात एक त्यांच्या जीवनातला एक छान प्रसंग आहे बरं का. लहानपणीच ते बाळ असताना म्हणजे 6 महिन्याच्या आतला म्हणजे 6 महिन्यापेक्षा लहान बाळ असताना काय झालं, की एकदा त्यांनी त्यांच्या समोर असं ग्रंथ ठेवला, एक नाणं ठेवलं बरं का. तिथे आलेले असे वेगवेगळे त्यांच्याकडे जे यती म्हणजे साधू ऋषी यायचे. तर त्यांनी एकदा काय केलं, त्यांच्या पुढे एक नाणं ठेवलं, एक ग्रंथ ठेवला त्या बाळापुढे. ते बाळ खेळत होतं म्हणजे जे बिमला प्रसाद आहेत ते. आणि तिथे एक लेखणी म्हणजे पेन ठेवलं. मग तो भागवताचा ग्रंथ ठेवला होता. आणि मग ह्यातलं तुला काय हवंय बाळ, ते उचल असं सांगितलं, म्हणजे त्याला हात लावायला सांगितलं. मग त्यांनी काय कशाला उचललं, तर त्यांनी जे भागवत ग्रंथ आहे ना, ते आपल्या इवल्याशा हाताने उचलून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, की ह्याच्यातून संकेत होते की ते भक्ती मार्गी होणार आहेत, भक्ती मार्गाचं निरूपण करणारे असे उच्च कोटीचे महान असे आपले गुरु होणार आहेत आणि लोकांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे पहा, आपण म्हणतो ना बाळाची म्हणजे जी पावले आहेत ते पाळण्यात ओळखली जातात अशी म्हण आहे. तर ह्याचा तो संकेत होता पहा. असं त्यांच्या चरित्रातले खूप सुंदर सुंदर म्हणजे गोष्टी आहेत. मग आता त्यांनी काय केलं, मग त्यांनी 61 वेगवेगळी पुस्तकं लिहिली आणि त्यांचं प्रकाशन केलं बरं का. आणि वेगवेगळ्या 8 म्हणजे भाषांमध्ये पण. मग आता एकदा त्यांना काय एकदा म्हणजे आणि एकदा त्यांना असं विचारलं की तुमचे हे वेगवेगळे जे वैदिक म्हणजे वैदिक भाष्य आहेत, तर त्याच्यावरची म्हणजे त्यांनी वेगवेगळे जर्नल्समध्ये म्हणजे 8 वेगवेगळी म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे जे जर्नल्स आहेत तर ते ते सुद्धा त्यांनी काय केलं होतं, म्हणजे तसे शोध निबंध असतात, ते जर्नल्स असतात वेगवेगळे त्याच्यामध्ये, तर ते त्यांनी म्हणजे हे केले होते, प्रकाशित केले होते. मग ते प्रकाशित जेव्हा केले म्हणजे पूर्ण जगाला त्यांनी वेगवेगळे म्हणजे जे त्यांची वृत्तपत्र आणि मॅगझिन्स तर त्याच्या माध्यमातून तर त्यांनी अशा पद्धतीनं ते जे होते त्यांचे जे
वैदिक शिक्षणावरचे किंवा भक्ती संदर्भातले जे होते, तर असे प्रकाशित केले होते. म्हणजे असे त्यांचे शोध निबंध स्वरूपात वेगवेगळे जे असतात जर्नल्स किंवा त्यांना म्हणजे जे पाक्षिक मासिक तिथे ते त्यांनी प्रसिद्ध केले होते. मग त्यांना एकदा प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं म्हणजे कशासाठी करतात, असा त्यांना प्रश्न विचारला. किंवा हे सगळं करणं आवश्यकच आहे का, म्हणजे असा प्रश्न विचारला. कसं काय तुम्हाला एवढं शक्य आहे या वैदिक म्हणजे अशा भाषेमध्ये आणि अशा म्हणजे आध्यात्मिक भाषेमध्ये हे लिखाण करणं. तर त्यांनी त्याच्यावर काय उत्तर दिलं की म्हणजे मला श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे मला अशी जर संधी मिळाली तर मी प्रत्येक श्वासागणिक एक शोध निबंध मी प्रसारित करू शकेन आणि प्रकाशित करू शकेन, इतकं ज्ञान माझ्याकडे आहे, म्हणजे मी करू शकतो असं सांगितलं. पहा, एव्हरी सेकंड म्हणजे प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वासागणिक मी अशा पद्धतीचं ज्ञान आहे ते श्रीकृष्णांच्या जे काही ज्ञान आहे त्यांच्याबद्दलचं, तर ते मी प्रकाशित करू शकतो पहा, असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे किती अफाट सामर्थ्य आणि अफाट म्हणजे अशा पद्धतीचं क्षमता असलेले हे महान गुरु होते की जे श्रील प्रभुपादांचे गुरु होते. पहा, म्हणजेच पहा, गुरु असतात तर त्यांचे जे आशीर्वाद असतात ते कसे कार्यरत असतात पहा. तर अशा पद्धतीने म्हणजे श्रील प्रभुपादांनी वयाच्या 70व्या वर्षी आणि 69 वय होतं आणि त्यावेळेला 40 दिवस प्रवास केला, 2 हृदयविकारांचे झटके आणि त्यानंतर बोस्टनच्या भूमीवरती ठेवलेलं पहिलं पाऊल आणि त्यानंतर तिथलं सगळं वातावरण हिप्पी आणि असं आधुनिक संस्कृतीचं म्हणजे. तर ही प्रेरणा कुठून मिळते? गुरुवाक्य प्रमाण, गुरु शब्द प्रमाण. मग हे असे ज्यांचे गुरु होते तर त्यांच्याकडून किती विपुल कार्य झालं पहा. ही गुरुकृपाच आहे किंवा हे गुरुकृपेच्या माध्यमातून ती कृष्ण कृपाच आपण अनुभवतो पहा, आणि ती आपल्याला अभ्यासाला मिळते श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून. हे आपलं सौभाग्य, हो की नाही? श्रील प्रभुपाद की जय हो. आता आपण पुढे जाऊया. हा, बघा, त्याची पुढची स्लाईड. हा, आता भक्ती सिद्धांत जे आहेत, तर भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे जे आहेत, तर ते त्यांचे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी हे कसे बनले किंवा त्यांचं काय झालं, तर ते आपण समजून घेऊया. तर त्यांचं म्हणजे जे आहे, मग ते याच्या आधीची वाक्य जरा दिसत नाही. एक मिनिट, slide. ह्याच्या पुढची, हा, मिनिट. आता 1914 साली मग त्यांचे जे वडील आहेत, तर त्यांचं म्हणजे जे वडील आहेत तर त्यांचं निधन झालं आणि त्याचबरोबर भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत, तर त्यांचे जे गुरु आहेत म्हणजे गौरी किशोरी दास बाबाजी, तर त्यांचं 1915 साली निधन झालं. म्हणजे काय की ह्यांचं एकापाठोपाठ निधन झाल्यामुळं मग जे भगवान श्रीकृष्ण म्हणजे जे चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात अवतरले आणि त्यांनी जे श्रीकृष्ण म्हणजे भक्तीचं आंदोलन म्हणजे जे आंदोलन आहे कृष्ण भक्तीचं, तर हे चालू ठेवलं होतं किंवा चालू केलं होतं, तर ते पुढे न्यायची धुरा आता भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्यावरती आली. आता पुढे काय घडलं ते आपण अभ्यासूया. हा, मग त्याची पुढची स्लाईड घेऊया. हा, मग 1918. हा, मग आता 1918 साली त्यांनी काय केलं, तर मायापूरमध्ये त्यांनी आपलं जे कुटीर होतं तिथे जे गौरी किशोरी दास बाबाजी होते, तर त्यांच्याकडे प्रतिमा होती, छायाचित्र होतं, तर त्याच्यासमोर ते बसले आणि मग काय केलं, त्यांनी संन्यस्त धर्माची किंवा संन्यस्त जीवनाची दीक्षा घेतली आणि मग त्यांचं नाव काय झालं, तर भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी हे जे आहे, तर हे अशा पद्धतीने हे त्यांचं नाव झालं, गोस्वामी महाराज. म्हणजे आता हे फरक आहेत बरं का. गुरु म्हणजे कोण, त्यानंतर गोस्वामी म्हणजे कोण, महाराज म्हणजे कोण, त्यांच्या नावामध्ये गोस्वामी महाराज हे सगळं झालं पहा. म्हणजे इतके उच्च कोटीचे आपले महान आचार्य परंपरेतले गुरु होते. म्हणजे आध्यात्मिक स्तरानुसार ह्या पातळी आहेत. हे खूप सखोल आहे, आपण एवढेच समजून घेऊया की उच्च स्तरावरचे गुरु होते, महान स्तरावरचे. मग म्हणजे श्रील प्रभुपादांनी सुद्धा आपले जे सुरुवातीचे शिष्य झाले त्यांना काहींना गोस्वामी म्हटले, पदवी दिली. जे दुसरी ब्राह्मण दीक्षा असते किंवा संन्यस्त धर्माचे जेव्हा ब्रह्मचारी दीक्षा घेतात,
तर त्यावेळेला त्यांच्या दीक्षेमध्ये त्यांना हे नाव दिलं जातं गोस्वामी महाराज. काय द्यायचं हे त्यांच्या पातळीनुसार गुरु ठरवतात आणि ते गुरूंची क्षमता असते पहा, हे एवढं पण समजून घ्यायला पुरेसे आहे. मग आता म्हणजे पहिलं जे वैष्णव मठ आहे तर त्याची स्थापना आता कशी झाली तर त्याचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत. मग आता चैतन्य जो मठ आहे तर तो म्हणजे श्रीधाम मायापूर जे आहे तर तिथं त्यांचं काय बनलं तर ते मुख्य ठिकाण बनलं. आणि त्याच दिवशी त्यांनी काय केलं, पहिलं वैष्णव मठ म्हणजे गौडी मठांची आता त्यांनी स्थापना करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. म्हणजे त्यांनी 60 पेक्षा जास्त म्हणजे 61 पेक्षा जास्त गौडी मठांची स्थापना केली होती पहा. आपण शिल प्रभुपादांचे चरित्र ते अभ्यासलंय. मग आता त्यांनी काय केलं तर म्हणजे त्यांची जी मुख्य ठिकाण म्हणजे मुख्य ठिकाण होतं ते श्रीधाम मायापूरमध्ये त्यांनी पहिला गौडी मठ निर्माण केला. आणि असे 61 मठांची सगळ्या भारतभर शृंखला किंवा म्हणजे आपण चेन ज्याला म्हणतो तर अशी साखळी तयार केली आणि इतकं विपुल प्रमाणात त्यांचं कार्य घडलं. मध्ये हार्मोनिस्ट नावाचं त्यांचं मॅगझिन होतं म्हणजे पाक्षिक होतं. तर त्याच्यामध्ये त्यांचे जे गौडी मठा संदर्भात सगळं म्हणजे जे काही म्हणजे कृती होत असत किंवा म्हणजे व्हायचं भक्ती आणि म्हणजे भक्ती सेवेचे प्रयत्न प्रसार प्रसार साधकांचे किंवा सगळं भक्ती संदर्भात त्याच्यामध्ये सगळं लिखाण छापून यायचं. मग ह्याच्यात एक उदाहरण आहे की त्यांनी श्रील प्रभुपाद आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्याशी संदर्भात एक घटना आहे श्रील प्रभुपादांच्या चरित्रातली की त्यांनी काय केलं, एक यांचा वाढदिवस होता भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा जन्मदिवस. तर त्या दिवशी श्रील प्रभुपाद यांनी एक सुंदरशी कविता लिहिली आपल्या गुरूंना समर्पित आणि ती त्यांना अर्पण केली आणि ती तिथं वाचून दाखवली त्यावेळेला त्यांची भेट घेऊन. आणि ती जेव्हा वाचली तेव्हा त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी त्या संपादकांना सांगितलं द हार्मोनिस्टचे की हे जे काही लिहिल हा हा जो काही लिहिल तर म्हणजे हा जो माझा शिष्य हा जो काही लिहिल तर हे सगळं जे आहे तर हे म्हणजे अभय म्हणजे त्यांचं नाव काय होतं तर त्यावेळेला अभय म्हणजे अभयचरण असं नाव होतं. मग अरविंद हे त्यांचं दीक्षेनंतरचं नाव अभयचरण अरविंद असं झालं. भक्ती सिद्धांत सरस्वतीने जेव्हा पहिली दीक्षा दिली श्रील प्रभुपादांना मग अभयचरण जो काही लिहिल ते तू छापत जा असं सांगितलं पहा. जेव्हा गुरु प्रसन्न होतात तेव्हा त्यापेक्षा मोठी कृपा कुठली, हो की नाही. हे उदाहरण श्रील प्रभुपाद आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण समजून घेतला. मग आता इथे महत्वाचं काय झालं की आता श्रील प्रभुपाद जे होते तर त्यांची भेट कशी झाली तर ते आपण पाहूया. तर ते त्यांची जेव्हा भेट झाली तर त्यावेळेला काय केलं म्हणजे त्या भेटीला त्यांच्या बरोबर एक साधक होते म्हणजे जे अशा पद्धतीनं भक्ती मार्गामध्ये होते. हा तर मिश्र म्हणून होते. तर ते मिश्र म्हणून ते त्यांना घेऊन गेले श्रील प्रभुपादांना एक असं वरच्या मजल्यावर म्हणजे पहिल्या मजल्यावर असं घर होतं आणि तिथे घेऊन गेले कोलकात्यामध्ये. तिथं पहिली भेट झाली होती त्यांची. मग तिथं त्यांच्या ज्या चर्चा झाल्या आणि जे त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे आध्यात्मिक वगैरे चर्चा झाल्या तर त्यांना हा इंग्लिश बोलणारा मुलगा म्हणजे त्याचं इंग्लिशवरचं प्रभुत्व होतं ते अत्यंत म्हणजे त्यामुळे त्यांना म्हणजे ते भारावून टाकणार असं होतं. आणि त्यांनी सांगितलं त्या तत्क्षणी पहिल्या भेटीतच सांगितलं मग तो इंग्लिश भाषेतून वैदिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार का करत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जे चैतन्य महाप्रभूंचं जे मिशन होतं म्हणजे की जे कृष्ण भावनामृत आंदोलनाचं प्रसार आणि प्रसार तर ह्याच्यासाठी तेव्हाच ते खरं आतून जोडले गेले होते पहा गुरुशी आपल्या श्रील प्रभुपाद आणि मग ते आता पुढे नेण्यासाठी अशा पद्धतीने भक्ती सिद्धांत ठाकूरांनी काय केलं होतं तर आपल्या म्हणजे प्रयत्नातून असे शिष्यांच्या साखळी किंवा त्यांचे अनेक शिष्य बनले आणि 61 गौडीय मठांची त्यांनी स्थापना केली होती. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची slide. हरे कृष्ण हो त्याची पुढची slide. हा हा मग आता ते जे होतं आता जे तिथं त्यांचं जे म्हणजे तिथं त्यांनी ज्या पद्धतीनं प्रीचिंग किंवा जे उपदेश द्यायला सुरुवात केली पहिला मठ जे हेडक्वार्टर म्हटले गेले किंवा गौडी मठ तिथं नंतर पुढे भविष्यात स्थापन झाले. पहिलं जे तिथलं म्हणजे जे ठिकाण होतं ते नंतर म्हणजे जे मठ आहेत तर ते त्यांचं जे घर होतं बाग बाजार म्हणून कलकत्त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे म्हणजे उत्तरेला थोडक्यात म्हणजे कलकत्त्याच्या उत्तर भागात असणार क्षमा असावी उत्तर भागात म्हणायचं होतं चुकून मी डाव्या बाजूला म्हणाले.
तर उत्तर भागात असणाऱ्या उत्तर कलकत्त्याचा भाग, तर तिथं 1930 मध्ये त्यांनी काय केलं, तर त्याला भक्तिविनोद अंगण असं नाव दिलं. कारण तिथं प्रचार प्रसार, अशा चर्चा, अशा तिथं भक्त मंडळी यायचे, वेगवेगळे त्यांना भेटायला यायचे लोक, तर ते घडत असे. मग ते ठिकाण त्यांनी कुठं हलवलं, तर श्री गौडिया मठ म्हणून त्याची म्हणजे स्थापना केली. म्हणजे आपण काय म्हणतो, एक योग्य नाव देऊन त्याची स्थापना करण्याचा भाग जो आहे, तर ते 1930 मध्ये त्यांनी बाग बाजार मध्ये, म्हणजे उत्तरेला कलकत्त्याच्या, त्यांचंच घर होतं. तर त्यांचाच तो म्हणजे सदनिका होती, तिथे त्यांनी केली. आणि अशा पद्धतीनं म्हणजे तो पहिला ऑफिशियल गौडीय मठ म्हणतो, तर त्याची स्थापना झाली. आणि त्यानंतर हे 61 मठ आहेत ते कार्यान्वित झाले. आता पुढे जाऊ आपण. शिल भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते, तर त्यांनी मग काय केलं, हे गौडीय मिशन जे होतं, म्हणजेच काय, हे गौडीय मठांची स्थापना, आपले हजारो म्हणजे असे त्यांच्याकडे भक्त आहेत, तर ते म्हणजे अशा पद्धतीने आकर्षित झाले आणि त्यांचे अनेक शिष्य बनले पहा. आणि असं चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे जे आहे, चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे जे चरण चिन्हांचं अनुसरण जे आहे, तर त्यांनी अशा पद्धतीने केलं की प्रसार आणि प्रसार जे आहे, तर ह्याची म्हणजे जी आहे, तर त्याची मुहूर्तमेढ त्यांनी अशा पद्धतीने गौडीय मठाच्या म्हणजे जे आहे, तर त्यांच्या स्थापनेतून रोवली. आणि असं त्यांचं कार्य सुरू झालं. तर ते काय म्हणायचे बंगालीमध्ये, प्राणाचे यार से येतो प्रचार, म्हणजे काय, तर जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये, म्हणजे जीवात्मा म्हणून आपण शरीरामध्ये आपल्या, म्हणजे आता बंगाली भाषेत प्राण असा शब्द वापरला जातो, पण ह्याचा असा शब्दशः अर्थ घेऊ नये आपण, असा म्हणजे कविता किंवा रचनेतला एक भावार्थ आपण समजून घ्या. प्राणाची यार म्हणजे माझ्या शरीरात जोपर्यंत माझा आत्मा आहे, म्हणजेच तो प्राण आहे, तोपर्यंत सेयित प्रचार, म्हणजे तोपर्यंत मी प्रचार आणि प्रसार केला पाहिजे भक्तीचा. किती सुंदर रचना आहे पहा. हे त्यांचं वाक्य आहे, बंगाली, अगदी प्रसिद्ध, आणि त्यामुळे ते ओळखले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत, प्रयास केले पाहिजेत. आणि मग एका व्यक्तीने काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उत्तम असं भगवंतांचं प्रचारक बनलं पाहिजे. का तर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा हीच उद्देश आहे. कारण जिवंत मनुष्यच हे बनू शकतो, मृत मनुष्य बनू शकतो का उत्तम प्रीचर किंवा उत्तम म्हणजे प्रचारक. तर ह्यासाठी त्यांनी काय सांगितले, प्राण्याचे रस ते येतो प्रचार, ह्यासाठी आपल्याला मानवी जीवन दिलंय, मानवी जन्म दिलाय, की भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणं, मानवी जीवनाचं परम उद्देश काय आहे, किंवा परम लक्ष काय आहे, श्रीकृष्णांची प्राप्ती करणे, त्यांना जाणून घेणे, आणि त्यांचे विचार सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या लोकांपर्यंत, की जे भौतिक क्लेशामध्ये गुंतलेले आहेत, भौतिक संसारातल्या आलापेष्टांमध्ये जे जीवन म्हणजे जगत आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. मग अशा पद्धतीने ते काय म्हणायचे, की म्हणून आपण मृत नाही होत, आणि म्हणून जिवंत असेपर्यंत आपण काय केलं पाहिजे, म्हणजेच काय, प्राण असे यार असे यार सेयितु प्रचार, आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांना सगळीपर्यंत सगळीकडे पोहोचवलं पाहिजे, श्रीकृष्णांचे विचार पोहोचवले पाहिजे, भगवत भक्तीचं विज्ञान पोहोचवलं पाहिजे. मग असे त्यांचे गुरु होते. त्यांना जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतीने सांगितलं की कृष्ण भक्तीचं विज्ञान तू पोहोचव, कुठे पोहोचव, तर परकीय देशामध्ये पोहोचव, आणि तिथे इंग्लिश भाषेतून प्रचार कर. मग तेव्हा त्यांनी ते प्रेरित होऊन गुरुवाक्यप्रमाण, म्हणजे आपल्या गुरुशब्दांनी प्रेरित होऊन त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं, आणि कशा पद्धतीने इस्कॉन हे विश्वव्यापी संघटन उदयाला आलं, आपण सगळे जाणतो, हो की नाही. मग असे गुरु आपल्याला लाभले, आणि त्यांचे गुरु म्हणजे आपल्याला असे लाभले, त्याबद्दल आपण खूप खूप कृतज्ञता व्यक्त करूया श्रीकृष्णांच्या चरणी, की अशा परंपरेमध्ये आपण अभ्यासतो आहोत अशा गुरूंना. आणि हे खूप मोठं सौभाग्य आहे, आपण सगळे पुण्यात्मा आहोत. आता पुढे काय घडलं, तर ते अभ्यासूया आपण. मग आता भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत, तर त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांचे जे शिष्य असायचे, मग त्यांना सांगायचे की तुम्ही जॉब करा. आणि काही दिवसांनी हे जे आहे ते सगळं म्हणजे त्यांनी जाणलं होतं, अंतर्यामी असतात गुरु असतात ते. मग जसे भगवान अंतर्यामी तसे गुरु पण कसे असतात, अंतर्यामी आहेत, आणि ते जाणतात आपल्या शिष्यांचं मन. मग त्यांनी जाणलं होतं की काही दिवसांनी हे ह्या शिष्यांचं पतन होईल, तुम्ही त्यासाठी ते काय सांगितले, तुम्ही जप करा आणि स्वतःला पतन होऊन देऊ नका. मग काही ह्याच्यातले शिष्य म्हणजे सम ऑफ दी सोल्डर्स विल डाय, म्हणजे काही यातले शिष्य आहेत त्यांचा मृत्यू होईल. म्हणजे काय होईल की त्यांना हे माहिती होतं की त्यांनी अशा पद्धतीने एकूण 64 मठांची स्थापना केली, पण ह्यातल्या म्हणजे हे सगळेच शिष्य त्यांचे अत्यंत उत्तम ज्ञानाने युक्त होते, आणि ह्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला, म्हणजे मठाला एक दिवस आग लागेल असं त्यांनी भाष्य केलं होतं शिलप्रभुपादांसमोर. त्यांना थोडंसं त्यांनी कल्पना देऊन ठेवली होती, आणि हे सगळं नष्ट होईल असं. श्रील
प्रभुपादांच्या चरित्रात त्याचे उल्लेख आहेत. म्हणजेच काय, त्यांनी शिष्यांना पण आगाह करून ठेवलं होतं. त्यांनी संकेत दिले होते की तुमचं पतन होईल आणि यासाठी सतत जप करा आणि स्वतःला ढळू देऊ नका. काही यातले सैनिक म्हणजे आपले म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जे कृष्ण भक्तीचं आंदोलन आहे, तर ह्याच्या आंदोलनातले हे सैनिक आहेत. जसे शिल प्रभुपादांना सेनापती म्हणून येतील असं लिहून ठेवलं होतं, त्यांच्याविषयीचं भाष्य आधीच लिहून ठेवलं होतं भक्तिविनोद ठाकूरांनी. तसं हे जे सैनिक आहेत गौडीय मठाचे, जे सगळे भक्त आहेत किंवा जे प्रचारक आहेत, तर हे यातले काही सैनिक मरतील. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे काय, ते पतन होईल आणि भौतिक जंजाळामध्ये ओढले जातील. तर अशा पद्धतीचं त्यांचं भाष्य होतं, जरी त्यांनी 64 मठांची स्थापना केलेली असली तरी. आणि हे सगळं त्यांनी आधीच आपल्या शिष्यांना, भक्तांना अशा पद्धतीने सूचित केलेलं होतं. पण काय झालं, त्यांच्या मृत्यूनंतर पुढे ते शिलप्रभुपादांचे म्हणजे ह्याच्या संबंधात, म्हणजे प्रभुपादांच्या चरित्राशी संबंधात आपल्याला तो उल्लेख मिळतो त्यांच्या चरित्रात, की त्यांच्या मृत्यूनंतर काय झालं, गौडीय मठामध्ये सगळं म्हणजे सगळं वातावरण विस्कळीत झालं. त्यांच्या शिष्यामध्ये वादविवाद झाले की उत्तराधिकारी कोण होणार. आणि पुढे काय झालं, ते कोर्टापर्यंत प्रकरण गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं सगळं विस्कळीत कार्य झालं आणि हे सगळं ते जाणत होते. म्हणून त्यांनी प्रभुपादांना सूचकची आयडिया, म्हणजे सूचकची कल्पना दिलेली होती की मठाला आग लागेल आणि अशा पद्धतीने सगळं नष्ट होईल, असं त्यांच्या चरित्रात ते उल्लेख मिळतात. त्यांचा जो संवाद आहे त्याच्यात. मग आता आपण पुढे जाऊया. हा, त्याच्या पुढे पुढची slide. कुठलं लावायचं माताजी? पुढची 9वी ना? हा, 10वी ह्याच्या पुढची. अरे यार, एक सेकंड ना. हम्म. हा, त्याची एक मिनिट, सिक्वेन्स बरोबर आहे का त्याची, कारण आपण पुढे होतो. हा, ह्याच्या पुढे, ह्याच्या पुढे. हा, इथे इथे, हा. नाही, ह्याच्या अलीकडे. हा हा, हेच. हा, इथेच. हा, ही झाली. आता मी समजावली. याच्यातला खालचा जो भाग आहे, हा. हा, हा मुद्दा राहिला इथला. हा, मग आता हे सगळं जे आहे, हे सगळे मठ जे आहे, तर इथं त्यांनी काय केलं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की अर्चविग्रहांची सेवा, तर ती किती महत्वाची आहे पहा. मग आपले जे मठ आहेत, ते जिथे जिथे त्यांनी स्थापन केले, तिथे तिथं जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या अर्चविग्रहांची सेवा आपल्या शिष्यांना, म्हणजे त्याची त्यांनी जी तत्व आहेत किंवा जे नियम आहेत, तर ते सगळे घालून दिले. आणि मग ती कशा पद्धतीनं करायची, यासाठी जे सनातन गोस्वामींनी ग्रंथ लिहिलेत, म्हणजे आपल्या वैष्णवांसाठी हरिभक्ती म्हणजे विलास जे आहे, तर त्यानुसार. आणि हरिभक्ती सुधोदयचा पण काही भाग, म्हणजे त्यातला रेफरन्स, संदर्भ घेऊ शकतो आपण. तर हरिभक्ती सुधोदय यात प्रामुख्यानं, म्हणजे हरिभक्ती विलास यात प्रामुख्यानं हे सगळं सनातन गोस्वामींचं जे ग्रंथ आहे, वैष्णवांसाठी कशा पद्धतीने अर्चविग्रहांची सेवा करायची, तर ते उल्लेख सगळे, म्हणजे त्याच्यासाठीच ते ग्रंथांचं निर्माण केलं गेलं. तर ते आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या अनुसार त्यांनी या सगळ्या गौडीय मठांमध्ये, म्हणजे जी अर्चविग्रहांची सेवा आहे, तर ती करण्यासाठी त्यांना सगळ्यांना शिस्त घालून दिली. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक मठामध्ये अजूनही, म्हणजे जी गौडीय मठ जिथे जिथे आहेत, आता मी मायापूर गेले होते तर तिथे पाहिजे, तिथे तिथे वेगवेगळे अर्चविग्रह आहेत आणि त्यांची सेवा करणारे त्या मठाचे संस्थापक असतात आणि अत्यंत उत्तम प्रकारे कार्य चालतं. असं म्हणजे तेव्हापासून त्यांनी जे शिस्त आणि जे संस्कार जे घालून दिलेत किंवा जे शिकवण आणि योग्य मार्गदर्शन दिले, ते अजूनही प्रचलित आहे आणि ते तशा पद्धतीने पुढे नेलं जातं पहा. मग अशा पद्धतीने भक्तीचा संस्कार आहे, तर तो कशावर उचलतो, तर अर्चविग्रहांच्या सेवेतून. म्हणजे अर्चविग्रहांची सेवा जेव्हा आपण करतो, भगवान प्रत्यक्ष आहेत तिथे उपस्थित, म्हणजे त्या अर्चविग्रहांच्या स्वरूपात, म्हणजे हे आपल्याला आकलन म्हणजे होऊन आपण भक्तीमध्ये दृढ होतो. आणि ती सेवा जेव्हा आपण करतो, तेव्हा भगवंताची आपलं भक्ती, म्हणजे आपण म्हणतो ना, एक प्रेम आणि भाव आपलं कुठे व्यक्त करणार, तर त्या अर्चविग्रह किंवा आपला आता फोटो असतात आपल्याकडे, तर तिथे आपलं जे भाव आणि प्रेम ह्याचं जे आदान प्रदान होतं, आणि तिथे एक अटॅचमेंट आपण म्हणतो किंवा जोडलं जाणं, आपले संबंध प्रस्थापित व्हायला त्याची मदत होते. यासाठी अर्चविग्रहांची सेवा ह्याचं फार महत्व आहे. किंवा आपले जे भौतिक कल्मश आहेत त्यातून आपण मुक्त होतो. कसे होतो, तर आपली जी इंद्रिय आहेत ती अर्चविग्रहांच्या सेवेमध्ये आपण गुंतवून ठेवतो, हो की नाही. आपण
भौतिक आसक्ती कमी होऊन आपली कृष्णांकडे रुची वाढते. म्हणजे श्रद्धापासून प्रेमापर्यंतचे जे 9 चरण आहेत त्यात रुची कुठे वाढते आपली? श्रीकृष्णांकडे. मन कुठे आसक्त व्हायला लागतं? कृष्णांकडे. म्हणजेच आपण भावभक्तीतून हळूहळू प्रेमभक्ती जायला लागतो. मग ह्यासाठी अर्चविग्रहांची सेवा किंवा हा टप्पा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. आणि हे जाणून त्यांनी काय केलं, तर आपल्या सगळ्या शिष्यांना गौडी मठामध्ये अशा अर्चविग्रहांची प्राणप्रतिष्ठा करून दिली. आणि तिथे तिथे त्यांची अत्यंत म्हणजे सुंदर पद्धतीनं अशी हरिभक्ती विलासनुसार, म्हणजे जे सनातन गोस्वामींचा ग्रंथ आहे त्यानुसार ती पूजा करण्यासाठी मार्गदर्शन केलं. आता पुढे जाऊ आपण. काय होतं पुढची स्लाइड? 11. हा हा मग आता 1922 साली त्यांची अभयचरण डे, म्हणजे डे हे आडनाव आहे हो ना, श्रील प्रभुपाद यांचं. त्यांच्या वडिलांचं नाव मोहन डे, तर त्यांचं अभय चरण डे असं नाव आहे श्रील प्रभुपाद यांचं. मग 1922 साली त्यांची पहिली भेट झाली. मग तिथे त्यांनी, मी जसं प्रसंग सांगितला, सगळ्या अनुयायांसोबत ते बसले होते, भक्तांसोबत भेटायला आलेल्या. मग त्यांची चर्चा ऐकून ते काय म्हणाले, की तुम्ही इंग्लिश भाषेतून, तुमचं त्याचं इंग्लिशवरचं प्रभुत्व पाहून तुम्ही इंग्लिश भाषेतून जर प्रसार आणि प्रसार परकीय देशामध्ये जाऊन केला तर ते उत्तम होईल. मग श्रील प्रभुपाद म्हणाले, भारत देश स्वतंत्र नाही आहे आणि गांधींचं आंदोलन हे सुरू आहे, आणि मग भारत देश स्वतंत्र झाल्यावर या सगळ्या गोष्टी करता येतील असं म्हटले. तर त्यावेळेला भक्ती सिद्धांत सरस्वतींचं वाक्य फार महत्वाचं आहे. कृष्ण भावनामृत आंदोलन कुणाचीही, म्हणजे कुणाचीही वाट पाहू शकत नाही, इतकं ते महत्वाचं आहे. आणि त्यासाठी देश स्वतंत्र आहे किंवा पारतंत्र्य आहे हे विचार करण्याची गरज नाही. हे जेव्हा दृष्टिकोन म्हणजे श्रील प्रभुपादांना मिळाले, तर श्रील प्रभुपाद अत्यंत प्रभावित झाले पहा. आणि त्याच क्षणी, म्हणजे त्यांनी, त्यांची जी गुरु भेट होती, म्हणजे त्याच क्षणी ते त्यांनी शिष्यत्व हृदयातून त्यांचं स्वीकारलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची गुरु भेट होती. मग आता 1928-29 म्हणजे ते जे होते भक्ती सिद्धांत सरस्वती, ते आसामकडून पंजाबला म्हणजे त्यांचा प्रवास झाला. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं, की खूप सारे, म्हणजे जे असं जे पुरातन असं साहित्य होतं, म्हणजे वैदिक साहित्य, ते त्यांनी गोळा केलं, जे काळाच्या ओघात सगळीकडे विखुरलं होतं किंवा हरवलं होतं. मग असे जे वैष्णवांची जी, म्हणजे जी लिखाणं होती अशी, तर ती त्यांनी गोळा केली आणि त्याचं त्यांनी प्रकाशन करायला सुरुवात केली. आणि ते सुरूच राहिलं त्यांचं. मग ब्रह्मसंहिता हे जे अशाच पद्धतीचं त्यांना मिळालेलं वैष्णवांचं, म्हणजे त्याच्या काही प्रती म्हणजे ज्या मिळाल्या, तर त्या म्हणजे जिथून ज्या श्लोकापासून त्यांना मिळाले, तर त्या श्लोकापासून म्हणजे त्यांनी ते त्याचं प्रकाशन केलं, हिंदीत केलंय पहा, आणि त्यांनी त्याचं लिखाण केलंय पहा हिंदीमध्ये. असं त्यांना मिळालं ते साहित्य, वैदिक साहित्य. म्हणून ब्रह्मसंहितेचे लेखक कोण आहेत, म्हणजे आपला आपण जे अभ्यासतो ते म्हणजे ती कोणी लिहिली, तर म्हणजे आत्ताचं जे लेखन आहे तर ते भक्ती सिद्धांत सरस्वती लिहिलेलं आहे. त्याच्यात इतकं उच्च कोटीचं म्हणजे शब्द आहेत की म्हणजे आपल्याला ते समजणार पण नाही. इतकं उच्च कोटीचं हिंदीवर त्यांचं प्रभुत्व होतं, म्हणजे इतकं सुंदर विश्लेषण आहे. आपण कधीतरी वाचून पाहूया PDF किंवा ती हाताळून पाहूया. आपल्याकडे पुस्तक असेल म्हणजे तर ग्रंथाच्या स्वरूपात, म्हणजे ते ग्रंथ असेल तर आपण प्रत्यक्ष पाहूया. तर इतकं प्रभुत्व भाषेवर काय असतं, किंवा संस्कृत भाषेवर किंवा कुठल्याही भाषेवर, अनेक भाषा यायच्या त्यांना, तर ते प्रभुत्व त्यांचं त्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. असं त्यांचं प्रकाशनाचं कार्य सुरूच राहिलं. मग भक्तिसिद्धांत सरस्वती होते, त्यांनी काय केलं, की आपली जी म्हणजे जे आपलं जे प्रिंटिंग, म्हणजे प्रकाशनाचं कार्य होतं, तर ते आता मोठ्या प्रमाणावर, म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस, म्हणजे काय, कृष्ण भावनामृत आंदोलनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते कार्य करायचं सुरुवात केलं, म्हणजे सुरुवात केली. आणि म्हणून ते काय म्हणायचे, आपली प्रिंटिंग प्रेस होती, म्हणजे आपली जी प्रकाशनाची प्रेस होती, त्याला ते काय म्हणायचे, बृहद मृदुंग, म्हणजे मोठा मृदुंग. छोटा मृदुंग आणि मोठ्या मृदुंगाचे प्रकार असतात हो की नाही. लहान मुलांसाठी छोटा, बृहद म्हणजे मोठा असतो, सगळ्यात मोठ्या आकाराचा, तर त्याला बृहद मृदुंग म्हणतात. तर त्याला काय म्हणायचे, हा माझा बृहद मृदुंगच आहे, की त्या माध्यमातून हे सगळं जे, म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलन जे आहे तर त्याच्याशी संबंधित साहित्याचं प्रकाशन ते करत होते. आता पुढे जाऊ आपण. ह्याच्या पुढची 11वी slide. रवीच आहे माताजी. हा 12वी. हा 12वी आहे इथे. ही slide, ही slide. हा बरोबर आहे.
ओके, एक मिनिट. आता श्रील म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे होते, तर त्यांना जरी ब्राह्मण वर्ण म्हणजे जे जे ब्राह्मण जे आहे, तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला नव्हता. हं. मग आता त्यामुळं काय झालं, की ते जेव्हा अशा पद्धतीने प्रवास करायचे म्हणजे पेठेतून किंवा अशा ठिकाणी म्हणजे जात असायचे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असायचे, तर त्यावेळेला त्या काळातले जे कर्मकांडी ब्राह्मण होते, म्हणजे सो कॉल्ड ब्राह्मण म्हटले, तर त्यांची जी दुकानं असायची, म्हणजे ती दुकानं असायची किंवा त्यांची वेगवेगळे जे वस्तू वितरणाची केंद्र असायची, तर ते काय करायचे, तर ते जेव्हा जात असत, ते म्हणजे मार्गाने जात असत किंवा प्रवास करत असत, म्हणजे मार्गक्रमण करत असत, तर त्यावेळेला काय करायचे, श्रील म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती जे आहेत, तर ते यायला दिसले की दुकानं बंद करून टाकायचे किंवा त्यांना वस्तू द्यायला, म्हणजे जे लागणाऱ्या रोजच्या ते नियमातल्या वस्तूंची तरतूद करायला, म्हणजे त्या द्यायला नकार करायचे, म्हणजे नकार द्यायचे, असं करायचे, म्हणजे असे ते त्यांना विरोध करायचे. तर ह्याचं कारण काय होतं, की श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते, तर ते जे अशा पद्धतीचे चुकीचे म्हणजे चुकीचे जे गोष्टी पसरवायचे हे कर्मकांडी ब्राह्मण किंवा आपल्या म्हणजे जे म्हणजे त्यांचे जे जातीनुसार जे काही कर्म करायचे, म्हणजे कर्मानी म्हणजे किंवा जन्मानी ब्राह्मण असेल कोणी, तरी कर्मानी म्हणजे ब्राह्मण वर्णाप्रमाणे त्याचं आचरण असायला पाहिजे. पण मग तो जो असतो तो अत्यंत नम्र असतो, असा ब्राह्मण वर्णाचा सत्वगुणी असतो. तर असे ते म्हणजे उद्दाम किंवा असे गर्विष्ठ नसतात. मग असे जे त्रुटी आणि चुका करायचे हे असे ब्राह्मण, तर त्यामुळे ते काय करायचे, त्यांच्या विरुद्ध म्हणजे एक प्रकारचं त्यांनी म्हणजे जे धोरण उलगडलं, म्हणजे धोरण अवलंबलं होतं, तर ते त्यांचे जे म्हणजे जातीवाचक असं आचरण होतं, तर ते खोडून काढायचे ते आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करायचे शिकवतात, म्हणजे ते प्रीच करताना, म्हणजे काय की ते प्रसार प्रसार करताना अशा पद्धतीनं त्याच्यावर अशा त्यांच्या चुकीच्या गोष्टीवर कर्मकांडी ब्राह्मणांच्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टींवर ते काय करायचे, तर ताशेरे ओढायचे. तर त्यामुळे काय व्हायचं, तर त्यांच्याविषयी खूप क्रोध होता ह्या समस्त ब्राह्मण लोकांमध्ये आणि ते त्यांना अशा पद्धतीने नकारायचे वस्तू किंवा त्यांची दुकानच बंद करून टाकायचे का. मग त्यांनी म्हणजे काय हे सगळं, तर त्यांनी आयुष्यभर काय केलं, नेहमी त्यांनी काय केलं, की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत आपल्या भौतिक जीवनातल्या, तर त्या म्हणजे त्या काढून टाकायला पाहिजेत आपण आणि फक्त आपल्याला आपलं आध्यात्मिक जीवन आहे, तर ते जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे, तर ते आपल्याकडे पात्रता हवी, हो की नाही. म्हणजे जात किंवा जात किंवा तुमचं वय किंवा तुमचं लिंग किंवा तुमची जी पाठीमागची पार्श्वभूमी आहे, म्हणजे तर ह्या सगळ्याला काही महत्व नव्हतं. आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या सगळ्याला काही महत्व देत नाही. तर म्हणजे जो कोणी ह्या भक्ती मार्गावर प्रगती करायचा प्रयत्न करतो, भक्तिमय सेवेचे प्रयत्न करतो, त्याला शिष्यत्व प्रदान केलं जातं. आणि हा पुढे आता आपण भक्तिरसामृत सिंधू अभ्यासत असाल कोणी तिसऱ्या लेवलमध्ये, तर सार्वभौम सिद्धांत म्हणून येतो पहा चैतन्य महाप्रभूंचा. तर हा एक प्रकारे सार्वभौम सिद्धांताचं हे आचरण आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे तुम्ही ब्राह्मण कुळामध्येच वर्ण म्हणजे तुम्हाला जन्म मिळायला हवा किंवा उच्च कुळामध्ये असं नाहीये. तर जो कोणी भक्ती मार्गावर, मग तो कुठल्याही कुळातला असो किंवा कुठल्याही वर्णातला असो किंवा अगदी मांस खाणारा, मांस भक्षण करणारा असो, म्हणजे आपण ही उदाहरण इतिहासामध्ये पाहिली की जे वाल्मिकी होते, तर तो कोण होता, आधी एक दरोडेखोर होते. मग त्यांचं म्हणजे रूपांतर कशामध्ये झालं, तर वाल्मिकी ऋषीमध्ये झालं. म्हणजेच काय, जो कोणी असेल तो आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे योग्य म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे काय होतो, आपण म्हणजे भक्ती मार्गावर जो कोणी प्रगती करतो, तर तो निश्चितच काय होतो, म्हणजे त्याला भक्ती मिळते किंवा तो अशा पद्धतीने आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नत होऊ शकतो. म्हणजे ह्यासाठी तुम्ही ब्राह्मणच म्हणजे कुळामध्ये जन्म घेऊन ब्राह्मण म्हणजे कुटुंबात जन्म घेतला म्हणजे तुम्ही शुद्ध आणि पवित्र नाही, तर त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. आणि ह्याचा त्यांनी प्रसार केला. त्यामुळे इस्कॉनमध्ये पहा आपल्याला, आपण कुठल्याही जाती धर्म पंथ जे काही असो, त्या सगळ्यांसाठी एकच शास्त्र, एकच धर्म आणि एकच आपल्याला म्हणजे एकाच प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा मार्गदर्शन दिलं जातं. म्हणजे काय, की भगवान हेच आपले सर्वोच्च असे म्हणजे असे नियंत्रक आहेत,
परमेश्वर आहेत आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी म्हणजे आपण कोण आहोत, जीवात्मा आहोत आणि आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आध्यात्मिक मार्गावर उन्नत होऊ शकतो. म्हणजे आणि ही संधी सगळ्यांना आहे आणि भगवद्गीतेमध्ये याचे उल्लेख पण आहेत म्हणजे श्लोकामध्ये की भगवंतांनी स्वतः सांगितले म्हणजे अगदी सगळ्या वर्णाचे लोक आणि अगदी स्त्री देखील म्हणजे जो कोणी भक्ती मार्गाचा अवलंब करतो मग तो जगाच्या कुठल्याही भागात आणि कुठल्याही कोपऱ्यात असेल आणि कुठेही असेल तरी तो महात्मा बनू शकतो. इतकी पात्रता जीवात्मा म्हणून आपल्यामध्ये असते पहा. मग ह्याचाच प्रसार आणि प्रसार भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्या काळामध्ये केला. आता हे जे ब्राह्मण हा तर पुढचा मुद्दा आहे पण हा थोडा पूर्ण करूया आपण. तर हे जे ब्राह्मण वंशाचे म्हणजे ब्राह्मण वर्णाचे जे लोक होते तर ह्यांचं त्यांच्याकडे अशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्या बाबतीत अशी त्यांची म्हणजे टीका टिप्पणी चालूच राहायची. त्याचबरोबर नित्यानंद वंश म्हणून जे म्हणजे होते की नित्यानंद प्रभूंचे म्हणजे जे पुढचे अनुयायी त्या वंशातले तर त्यांच्याशी त्यांनी काय केलं, संगनमत केलं या ब्राह्मण लोकांनी वर्णाच्या म्हणजे ब्राह्मण जातीतल्या लोकांनी जे असे त्यांचे म्हणजे आपण म्हणू की त्यांचे टीकाकार होते किंवा त्यांना पाण्यात पाहणारे होते किंवा ते जे योग्य प्रशिक्षण देत होते, योग्य प्रचार करत होते तर त्या सगळ्या बद्दल ज्यांना पोटशूळ होता असे जे होते ते एकत्र आले आणि त्यांनी काय केलं की ते पोलिसांकडे गेले, पोलीस मॅजिस्ट्रेट त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी लाच पण दिली त्या नित्यानंद वंशाच्या म्हणजे वंशाने. म्हणजे पहा व्यक्ती पतनाधीन जेव्हा होतो तेव्हा तो कशा खालच्या दर्जापर्यंत जातो पहा आणि कशा पद्धतीनं त्याचं पतन होतं आणि त्यासाठी तो किती क्लुप्त म्हणजे युक्त्या आणि क्लुप्त्या रडवतो की ज्यामुळं म्हणजे तो कुठल्याही थराला जातो म्हणजे पहा हा मायाशक्ती इतकी भगवंतांची प्रबळ आहे की ती एकही संधी सोडत नाही की आपल्याला कशा पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्यावर वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातील. तर ते इतके म्हणजे या ह्यांनी भावनेनी ग्रासले यांचा सगळा प्रचार आणि प्रसार बघून नित्यानंद वंशाचे जे पुढचे वंशज होते ते आणि हे ब्राह्मण असे जे लोक होते त्यांना पोटशूळ होता त्यांनी एकत्र मिळून असं म्हणजे त्यांना एकत्र मिळून असं कार्य केलं आणि त्या मॅजिस्ट्रेटकडे जाऊन त्यांनी लाच दिली आणि त्यांना म्हणजे ह्यांच्यावर हल्ला करायला म्हणजे हल्ला करण्याचं प्रयोजन केलं. अशा पद्धतीनं खून करण्याचं त्यांचं वध करण्यासाठी त्यांच्यावर मारेकरी घातले अशा पद्धतीनं. पण ते जे पोलीस मॅजिस्ट्रेट होते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नियोजन कसं होतं तर त्यांना ते ओळखत होते. त्यांचे वडील जे भक्तिविनोद ठाकूर तर हे जज होते आणि त्यांचं पण एक उत्तम भक्त म्हणून नाव होतं आणि खूप महान भक्त होते, ते आचार्य होते. त्याचबरोबर त्यांचे पुत्र ह्यांचं पण असं महान आचार्य म्हणून नाव होतं आणि म्हटल्यावर त्यांना येऊन सांगितला खरा प्रकार आणि अशा पद्धतीनं भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहे तर ते अशा म्हणजे मोठ्या संकटापासून वाचले. म्हणजे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होणार होता की त्यांचा म्हणजे एक प्रकारे त्यांचा वध करण्यासाठीच म्हणजे ते नियोजन केलं गेलं होतं. मग अशा पद्धतीनं तो जो प्राणघातक हल्ला तर त्यापासून त्यांनी म्हणजे त्या पोलीस मॅजिस्ट्रेट होते ज्यांच्याकडे ते आले होते अशा पद्धतीचं काम घेऊन हे सगळे त्यांचे जे लोक होते शत्रू लोक तर त्यांनी म्हणजे त्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांची योजना होती पहा त्यांच्यापर्यंत हे म्हणजे त्यांनीच जाऊन सांगितलं की अशा पद्धतीने यांनी नियोजन केलंय आणि अशा पद्धतीने तो प्रसंग आहे तो त्यांनी म्हणजे त्या प्रसंगातून त्यांना वाचवलं आणि त्यांचा प्राणघातक हल्ला वाचला. आणि अशा पद्धतीचा विरोध आणि अशा पद्धतीच्या टीकांना त्यांना जेव्हा कृष्ण भावनामृत आंदोलनाचा प्रसार म्हणजे जे परम सत्य आहे भगवान श्रीकृष्णांचं ते पोहोचवण्यापर्यंत आपले श्री गुरु आहेत किंवा आपले जे गुरु आहेत किंवा त्यांचे गुरु असे महान आचार्य परंपरेतले जे जे गुरु आहेत त्यांनी असा संघर्ष असे कठोर परिश्रम घेतलेत पहा. प्रसंगी आपल्या प्राणांचं सुद्धा समर्पण द्यायला त्यांनी कमी नाही म्हणजे ते कमी नाही पडतात. तर असे जे आपले गुरु आहेत तर त्यांच्या चरित्रातून आपण काय शिकायचं तर प्रसंगी आपण परमसत्य जाणून घेताना परमसत्य जाणण्याचे प्रयत्न करत असताना आपण काय करायचं तर अशा पद्धतीनं आपलं समर्पण पाहिजे. इथं आपण शरणागती समर्पण शिकायचं त्यांच्या या कृतीतून. असं समर्पण पाहिजे आपलं की प्रत्यक्ष परमेश्वर नियोजन करत असतो. त्याचं नियोजन असतं की आपल्याला या सगळ्या भौतिक जंजाळातून काय करत असतात तर ते संरक्षण पुरवत असतात पहा. तर हे इतके शुद्ध भक्त आहेत थोडंच यांना काही इजा होणार आहे भगवान श्रीकृष्णांनी त्यांची काळजी घेतली पहा. मग असं समर्पण असं आपली शरणागती भगवंतांच्या चरणी पाहिजे की प्रत्यक्ष भगवंत त्या सगळ्याचं नियोजन करून दायित्व घेत असतात पहा आणि त्याची प्रचिती आपल्याला अशी येत राहते आणि अशा उत्तम महान आचार्यांच्या चरित्रातून शिकायला मिळते. मग इथे आपण थांबूया. अजून 9 स्लाइड आहेत, खूप विस्तृत चरित्र आहे त्यांचं. तर पुढच्या आपण शनिवारी आपली आता वेळ झाली 5 वाजले तर पुढच्या शनिवारी आपण घेऊया आपल्या
आपल्या निर्धारित वेळेमध्ये. आता कोणाला माझं जे रेकॉर्डिंग स्टॉप केलं ते झालं. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. आपले 11 स्लाइड्स